ओके. तर आपण जे काही आहे फॅक्टर अफेक्टिंग दी कॉम्पॅक्शन बघत होतो. तर जवळ-जवळ 3 फॅक्टर जे आहेत ते कव्हर झाले होते. शेवटचा जो काही फॅक्टर होता आपला तो होता मेथड ऑफ कॉम्पॅक्शन. तो मेथड ऑफ कॉम्पॅक्शनमध्ये आपण बघितलं की कोणत्या पद्धतीने आपल्याला कोणत्या मेथडने आपल्याला कॉम्पॅक्शन करायचं आहे, त्याच्यानुसार सुद्धा कॉम्पॅक्शन जे काही आहे, डेन्सिटी जे काही आहे ते व्हॅरी होताना आपल्याला दिसत असते. मग आता याच्यामध्ये जे काही आहे एक टर्म आपली राहून गेली होती ज्याला व्हायब्रो फ्लोटेशन म्हणतात. तर व्हायब्रो फ्लोटेशन नेमकं काय असते याची कन्सेप्ट आपण समजू शकतो. आता व्हायब्रो फ्लोटेशन काय असते? व्हायब्रो फ्लोटेशन फ्लोटेशन सो व्हायब्रो फ्लोटेशन काय असते बरं का? सँडी सॉईल जी आहे त्या सँडी सॉईलला कॉम्पॅक्ट करण्यासाठी एक मेथड असते व्हायब्रो फ्लोटेशन. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागत असतं? व्हायब्रेशन आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट असतं ते त्याच्या मदतीने आपल्याला कॉम्पॅक्शन करायचं असतं. तर ते जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते व्हायब्रेशन करणार. तर व्हायब्रेशनच्या मदतीने कॉम्पॅक्शन तर होईलच, परंतु सोबत जी काही आहे प्रेशराईज वॉटरचा सुद्धा वापर केला जात असतो. तर समजा आपण लक्षात घेऊया की ही जी काही आहे ही खालची माती, ही माती सँडी सॉईल आहे. या सँडी सॉईलला जर का मला कॉम्पॅक्ट करायचं असेल तर त्याला कॉम्पॅक्ट करण्यासाठी माझ्याकडे हे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला व्हायब्रेट फ्लोटेशन म्हणतोय. याच्यामध्ये व्हायब्रेशन तर होईलच होईल, त्यासोबत जे काही आहे पाण्याचा प्रेशर जे काही आहे पाण्याच्या प्रेशरने सुद्धा काय केलं जातं? कॉम्पॅक्शन केलं जातं. कशा पद्धतीने? तर आपण लक्षात घेऊ शकतो जसं की समजा आता हे जे काही आहे या निळ्या कलरने मी दाखवतोय इथे असे होल केलेले असतात. तर वरून प्रेशराईज वॉटर पाठवलेलं असतं या हे प्रेशराईज वॉटर, आणि प्रेशराईज वॉटर या होलने बाहेर येत असतं आणि या सँडी सॉईलमध्ये जाऊन याच्यामधली हवा रिमूव्ह करत असताना आपल्याला माहिती आहे एक्सपल्शन ऑफ एअर इज नथिंग बट दी कॉम्पॅक्शन. तर व्हायब्रेशनमुळे कॉम्पॅक्शन तर होतच आहे, त्यासोबत प्रेशराईज वॉटरच्या मदतीने सुद्धा सँडी सॉईलचं कॉम्पॅक्शन होताना दिसायला भेटत आहे. तर वरून जे प्रेशराईज वॉटर सोडलेलं असतं ते या होलमधून बाहेर निघून सँडी सॉईलमधली हवा बाहेर काढत असतं फास्ट रेटमध्ये, आणि त्याच्यानुसार जे काही आहे आपलं कॉम्पॅक्शन इफेक्टिव्हली होत असतं. तो आपण काय म्हणू शकतो बरं का? प्रेशराईज वॉटर व्हायब्रेशन तसेच प्रेशराईज वॉटर जे काही आहे पाठवल्यामुळे आपण कॉम्पॅक्शन करत आहोत सँडी सॉईल मध्ये. तो कॉम्पॅक्शन तर होईलच, परंतु जास्तीत जास्त कॉम्पॅक्शन होताना आपल्याला दिसायला भेटेल या मेथडमध्ये. ठीक आहे. तर व्हायब्रो फ्लोटेशन काय असतं याची आयडिया आपण घेऊन टाकली. आता पुढचा एक फॅक्टर असतो, तो फॅक्टर आता डिस्कस करूया. सो 3 फॅक्टर झाले होते. आता पुढचा फॅक्टर आहे जो कॉम्पॅक्शनला अफेक्ट करतो, तो आहे आपला टाईप ऑफ द सॉईल. सो नेक्स्ट चौथा नंबरचा जो फॅक्टर आहे, सो फोर्थ नंबर फॅक्टर जो आहे तो आहे आपला टाईप ऑफ द सॉईल. सो टाईप ऑफ सॉईल. आता टाईप ऑफ सॉईल जी की आहे ही कशा कशा पद्धतीने अफेक्ट करते बरं का, याचं डिस्कशन आपण करून घेऊया. तो जवळजवळ 3-4 पॉईंट आहेत. ते 3-4 पॉईंट आहेत, एक डायग्राम आहे आणि एक टेबल आपल्याला लक्षामध्ये घ्यावा लागतो याच्यामध्ये. तर जर आपण बघायला गेलो वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्या लक्षामध्ये येत असते. वेल ग्रेडेड सॉईल आहे. ठीक आहे. तो वेल ग्रेडेड सॉईलमध्ये पण कोणकोणती? तो वेल ग्रेडेड सँड दिसायला भेटते, पुअरली ग्रेडेड सँड आहे, वेल ग्रेडेड सँड आहे, नंतर क्ले सॉईल आहे आपल्याकडे. तर मग आपल्या लक्षामध्ये घ्यावं लागत असतं की सगळ्यात जास्त मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी कोणत्या सॉईलमध्ये आपल्याला भेटते, जो की परीक्षेचा क्वेश्चन पण बनून जात असतो. आपल्याला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारून घेत असतात ते की मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपल्याला कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये दिसायला भेटेल. राईट. तो मग एक तक्ता आहे आपल्याकडे, एक त्या तक्त्यानुसार आपल्याला आयडिया भेटून जात असते. तक्त्यावरून आपण ग्राफ बनवला असतो, त्याच्यावरून आपल्याला आयडिया भेटून जात असते. कशी बरं का? आता जर का ग्राफ बनवायला गेलो आपण, तर ग्राफवरून आपल्याला काय आयडिया येत असते? समजा मी आता सुरुवातीला ग्राफ बनवून देतो. अशा पद्धतीने आपल्याकडे ग्राफ आहे. हा ग्राफ जो की आहे या ग्राफवरून कशा पद्धतीने आयडिया लागते ते आपण लक्षामध्ये घेऊन घेऊ. सो हा आपला ग्राफ आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जी की आहे इथं आहे आपल्या रोडी, दिस इज अवर रोडी. हा आपला रोडी असतो. राईट. हा रोडी आहे आणि इकडे आपला वॉटर कंटेंट आहे, ते आपल्याला माहिती आहे की वॉटर कंटेंट आणि रोडी हा ग्राफ आहे. नंतर जी की आहे आपल्याकडे ही झिरो एअर वाईड लाईन आहे समजा. राईट. ही झिरो एअर वाईड लाईन आहे. सो दिस इज दी झिरो एअर वाईड लाईन. ही झिरो एअर वाईड लाईन किंवा 100% सॅच्युरेशन लाईन आपल्याला दिसायला भेटत असते, जी आपला 2.65 असतो लगभग. हे पण आपल्याला माहिती आहे. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, आता आपण कर्व काढूया. ही कर्व एक झाली. त्याच्यानंतर अजून आपल्याला एक कर्व दिसायला भेटेल, ही एक कर्व आहे. राईट. अजून एक कर्व आहे, ही वाली कर्व आहे. सो ही एक कर्व आहे. नंतर ही एक कर्व झाली. पुन्हा अजून ही एक कर्व आपल्याला दिसायला भेटते, ही एक कर्व आहे. राईट. सो अजून एक कर्व आहे, ही झाली 6 नंबरची आणि ही झाली 8 नंबरची. सो दिस इज अवर व्हॉट 8 नंबर. या सगळ्या कर्व आहेत. अजून एक डॉटेड लाईन एक कर्व दाखवतो गुलाबी पेनाने समजा, तर ती 7 नंबरची कर्व आपल्या लक्षामध्ये घ्यावी लागत असते. ती अशा पद्धतीने येत असते. त्या समजा अशीच काढून घेतो. ठीक आहे. तर या कर्व आहेत आपल्याकडे. आता आपल्या परीक्षेमध्ये काय विचारेल, जर की याला मी नंबर पण देऊ शकतो. समजा नंबर देऊया आपण लाल पेनाने नंबर देतो. ही पहिली कर्वला 1 नंबर म्हणतो, दुसरीला 2, ही 3, ही 4, नंतर ही 5 आहे, नंतर ही 6 हिरव्या कलरची, ही गुलाबी कलरची 7
आणि लास्टवाली 8. अशा पद्धतीने आपल्याला 8 प्रॅक्टिकल कर्व दिसायला भेटत आहे. आता लक्षामध्ये काय घ्यावं लागतं बरं का आपल्याला, की पहिल्या नंबरची कर्वला आपण म्हणायचं तरी काय, तर ॲक्च्युली जर बघायला गेला तर पहिल्या नंबरची कर्व जी आहे ती कोणाची आहे, ती वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्टची आहे. म्हणजे काय, ही एक नंबरची कर्व जी आहे जिथं आपल्याला डेन्सिटी सगळ्यात मॅक्झिमम दिसायला भेटत आहे कमी पाण्यामध्ये. सो OMC कमी आहे आणि मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपल्याला दिसायला भेटत आहे. जो एक नंबरची जी माती आहे ती वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट आहे, ज्याला SWSM पण म्हणत असतो आपण, राईट. 2 नंबरची माती कोणती बरं का, तर ती आहे आपली सिल्टी सँड. वाटल्यास तर आपण ती लिहून पण घेऊ. तर 2 नंबरची कोणती असते, ही 1 नंबरची जी आहे इथे लिहून देतो मी. 1 नंबरची जी सॉईल आहे ही वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट आहे, वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट, किंवा आपण नंतर टेबल बनवून त्याच्यामध्ये लिहून घेऊ. दुसरा जो आहे 2 नंबरचा, ही सिल्टी सँड आहे. 3 नंबरची जी आहे ती सिल्टी सँड विथ अ मीडियम ग्रेडिएशन ऑफ द सिल्ट. सो सिल्टी सँड विथ मीडियम ग्रेडिएशन म्हणता येईल. ठीक आहे. तो 3 नंबरची काय आहे, 3 नंबरची सिल्टी सँड विथ मीडियम ग्रेडिएशन. 4 नंबरची जी की आहे ती आहे लो कंप्रेसिबल क्ले. 5 नंबरची जी की आहे, 5 नंबरची इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले. 6 नंबरची जी की आहे ती 6 नंबरची आपल्याकडे हायली कंप्रेसिबल क्ले आहे. 7 नंबरची, तर 7 नंबरची हेवी क्ले किंवा फॅट क्ले पण म्हणतात. आणि 8 नंबरची जी काय आहे ती पुअरली ग्रेडेड सँड. मग आता परीक्षेमध्ये क्वेश्चन कोणता विचारू शकतात बरं का, 1 नंबरची कर्व आणि हा जो 8 नंबरची कर्व याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारून घेत असतात ते. तर हा जो काय आहे, जसं की काय बरं का, वेल ग्रेडेड सँड म्हणतील, वेल ग्रेडेड सँडची डेन्सिटी काय असणार आहे, व्हॅल्यू पण देऊन देतात कधी कधी. याची व्हॅल्यू जी ना 21 ते 22 किलोन्यूटन पर मीटर क्यूब याच्यामध्ये दिसायला भेटते. समजा हा गॅमा डी असेल आपला, राईट, त्यांच्या व्हॅल्यू वगैरे विचारू शकतात ते. तर मग सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे बेसिक फंडा जो आहे तो काय लक्षात ठेवायचा आहे, की वेल ग्रेडेड जी सँड असते आपली, ती वेल ग्रेडेड सँडची मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपल्याला दिसायला भेटत असते आणि पुअरली ग्रेडेड सँडची आपल्याला मिनिमम ड्राय डेन्सिटी दिसायला भेटत असते. ही पॉईंट आपण लक्षामध्ये ठेवणार आहोत. बाकी याच्यासाठी आपण टेबल पण लिहून घेऊया. तो हा जो तुम्ही आता ही जो काही ग्राफ बनवलेला आहे याचा आपण टेबल पण बनवू शकतो. जसं की काय बरं का, आता जसं की समजा इथं कर्व नंबर लिहितो, तो दिस इज अवर व्हॉट, तो दिस इज दी कर्व नंबर, हे कर्व नंबर आहे, राईट. आणि इकडे जी काय आहे टाईप ऑफ सॉईल, तो टाईप ऑफ सॉईल, इथे टाईप ऑफ सॉईल लिहून देतो. तर आता कर्व नंबर 1 जो होता तो आपली कोणत्या प्रकारची सॉईल आहे बरं का, वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट. सो दिस इज दी वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट, सँड विथ सिल्ट, वेल ग्रेडेड सँडविच सिल्ट. याला लिहिता कसं येईल बरं का, याला असं पण लिहितात लोक, वेल ग्रेडेड सँडविच सिल्टला आपण कसं लिहित असतो, SWSM पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. 2 नंबरचं काय, आता 2 नंबरचा जो कर्व होता आपला, तो 2 नंबरचा कर्व काय दाखवत होता आपल्याला, तो होता आपला सिल्टी सँड. या सिल्टी सँडला आपण काय म्हणू शकतो बरं का, सिल्टी सँडला आपण काय सिम्बॉल देतो, SM. सो दिस इज अवर हॉट SM, हा SM आहे. 3 नंबरची कर्व काय दाखवत होती, तो 3rd नंबर कर्व. 3 नंबरची कर्व जी की होती ती होती सिल्टी सँड विथ मीडियम ग्रेडिएशन. तो सिल्टी सँड विथ मीडियम ग्रेडिएशन, ज्याला मी लिहित असतो सिल्टी सँड विथ मीडियम ग्रेडिएशनला. ठीक आहे. तो सिल्टी सँडला SM लिहिलं आहे. सिल्टी सँड विथ मीडियम ग्रेडिएशन जे काही आहे याला आपल्याला लिहिता येईल. आता तो सिल्टी सँड विथ मीडियम ग्रेडिएशनला SMच लिहिलं आहे, तो SM लिहून टाकतो. इथे SM लिहिलं आहे, इथे SM दिसते, SM लिहून टाकते. ठीक आहे. नंतर काय, तो जो काही असतो 4था नंबरचा, आता 4था नंबरचा जो आहे आपल्याकडे, 4था नंबरचा जो कर्व होता तो आहे आपल्याकडे लो कंप्रेसिबल क्ले. सो लो कंप्रेसिबल क्लेसाठी जी काही आहे आपण सिम्बॉल यूज करत असतो CL. आपल्याला माहिती आहे CL आपण यूज करत असतो, CL आहे. ठीक आहे. 5 नंबरची कर्व कोणती, सो 5 नंबर. 5 नंबरची जी कर्व आहे आपल्याकडे ती आहे आपल्याकडे इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले. सो 5 नंबरची इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले, याला काय म्हणतो आपण, इंटरमिडिएट कंप्रेसिव्ह क्लेला आपण CI म्हणतो. 6 नंबरची कर्व कोणती, 6 नंबरची कर्व आहे हायली कंप्रेसिबल क्ले. तो 6 नंबर हायली कंप्रेसिबल क्लेसाठी सिम्बॉल काय बरं का आपल्याकडे, तो हायली कंप्रेसिबल क्लेसाठी सिम्बॉल आहे आपल्याकडे CH. तो CH आहे, राईट. 6 झाल्या. आता 7 नंबरची जी कर्व आहे ती 7 नंबरची कर्व काय सांगते, 7 नंबरची कर्व आपल्याला सांगते हेवी ऑर फॅट क्ले. सो हेवी क्ले ऑर फॅट क्ले. हेवी क्ले किंवा फ्लॅट क्ले आपण त्याला म्हणत असतो, ज्याचा सिम्बॉल जो की आहे तो आपल्याकडे आहे CH.
ठीक आहे. हेवी क्ले और हेवी क्ले और फॅट क्ले त्याला CHच म्हणता येईल. ठीक आहे. हायली कंप्रेसिबलला बी CHच म्हटलेलं आहे. हेवी और फॅट क्लेला पण मी CHच म्हटलेलं आहे. पुढे 8 नंबरची जी की कर्व आहे आपल्याकडे, 8 नंबरची कर्व, त्या 8 नंबरच्या कर्वसाठी आपण म्हणत असतो पुअरली ग्रेडेड सँड. तो परीक्षेमध्ये जो क्वेश्चन विचारला जाईल तो पुअरली ग्रेडेड सँड आणि वेल ग्रेडेड सँडवरती विचारला जाईल. पुअरली ग्रेडेड सँड त्याला आपण म्हणू SP. पुअरली ग्रेडेड सँडसाठी SP. अशा पद्धतीने आपण डिस्कशन केलं. काय काय लक्षात आलं बरं आपल्याला? वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट, वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट जी असते त्याची आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जास्त दिसायला भेटत असते आणि OMC सगळ्यात कमी असतो त्याचा, तो वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट. आणि पुअरली ग्रेडेड सँड जी असते त्याची मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपल्याला कमी दिसायला भेटत असते. आता मधला जो पट्टा असतो ज्याच्यामध्ये आपण लिहिलं आहे कंप्रेसिबल क्ले, नंतर इंटरमिडिएट कंप्रेसिबल क्ले, हायली कंप्रेसिबल क्ले, हेवी क्ले, जे की आपण क्लेबद्दल मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये काय घडतं त्याची कहाणी आणि सिल्टमध्ये काय घडतं त्याची कहाणी, याच्याबद्दल जे काही आहेत आपल्याकडे 4-5 मुद्दे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर मग आता कॉम्पॅक्शन कशा पद्धतीने अफेक्ट केला जात असतो, टाईप ऑफ सॉईल आपण शिकत आहोत. मग आता पहिला मुद्दा, आता जो काही पहिला पॉईंट आहे याच्यामध्ये तो काय सांगतोय बरं का आपल्याला? पहिला पॉईंट सांगतोय की कोर्स ग्रेन सॉईल जे असते, कोर्स ग्रेन सॉईल, त्या कोर्स ग्रेन सॉईलमध्ये पण वेल ग्रेडेड सॉईल. ठीक आहे. तो समजा कोर्स ग्रेन सॉईल आपल्याकडे, कोर्स ग्रेन सॉईल, या कोर्स ग्रेन सॉईलमध्ये पण आपल्याकडे काय वेल ग्रेडेड काय आहे? वेल ग्रेडेड सॉईल आहे. सो कोर्स ग्रेन सॉईल किंवा आपण म्हणूया त्याला सँडी सॉईल, कोर्स ग्रेन सॉईलमध्ये सँडी सॉईल आहे जी की वेल ग्रेडेड आहे. सो वेल ग्रेडेड सॉईल जी की आहे ज्याच्यामध्ये अजून थोडेफार काय असेल बरं का? फाईन्स असतील, छोटे छोटे बारीक फाईन्स पण आहेत. तर वेल ग्रेडेड कोर्स ग्रेन सॉईल किंवा वेल ग्रेडेड सँडी सॉईल ज्याच्यामध्ये फाईन्स पण आहेत, छोटे छोटे बारीक पार्टिकल पण आहेत, त्या केसमध्ये आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जी की आहे ती जास्त दिसायला भेटत असते. तो पॉईंट काय लक्षात ठेवायचा आपल्याला? कोर्स ग्रेन सॉईलमध्ये वेल ग्रेडेड सँडी सॉईल जी असते, वेल ग्रेडेड सँडी सॉईलसोबत काही फाईन्स आहेत. फाईन्स म्हणजे काय? बारीक पार्टिकल आहेत. किती बारीक पार्टिकल बरं का? 5% जास्त पार्टिकल. जो की पहिला पॉईंट होता आपला वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट, वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट कधी येईल बरं का? जर कोर्स ग्रेन सॉईलमध्ये म्हणजे सँडी सॉईलमध्ये फाईन्स जे बारीक पार्टिकल आहेत त्यांचं प्रमाण जर का 5% जास्त असेल तेव्हा आपण काय म्हणू शकतो त्या मातीला? वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. तर कोर्स ग्रेन सॉईल तर आहे, कोर्स ग्रेन सॉईलमध्ये कोणती? वेल ग्रेडेड कोर्स ग्रेन सॉईल किंवा वेल ग्रेडेड सँडी सॉईल आहे, त्याच्यामध्ये फाईन्स पण आहेत, फाईन्स 5% जास्त आहे. अशी जर का सॉईल असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जास्त दिसायला भेटत असते, त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जास्त दिसायला भेटत असते. परंतु आणि का जास्त दिसायला भेटत असते याचं कारण पण आपण समजू शकतो. जे की कोर्स ग्रेन सँड आहे, समजा वेल ग्रेडेड कोर्स ग्रेन सँड आहे. आता वेल ग्रेडेड सँड म्हणतोय मी, वेल ग्रेडेड म्हटल्यावरती सगळ्या प्रकारचे पार्टिकल त्याच्यात असतील. तो कोर्स ग्रेन सॉईलमध्ये बारीक पार्टिकल पण आहेत. मग आता तुम्ही म्हणणार काय बरं का की हे बारीक पार्टिकल काय काम करून देत आहेत बरं का? की ज्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी मॅक्झिमम भेटते. तर मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी मॅक्झिमम याचं कारण जे काही आहेत हे बारीक पार्टिकल आहेत. हे बारीक पार्टिकल त्या कोर्स पार्टिकलमध्ये असल्यामुळं हे बारीक पार्टिकल लुब्रिकेशनचं काम करतात आणि लुब्रिकेशनचे काम केल्यामुळे कोर्स पार्टिकल एकमेकांवरती स्लाईड होऊन कॉम्पॅक्ट होत असतात, त्यामुळे कॉम्पॅक्शन आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. तर मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी भेटायचं कारण काय बरं का? ते वेल ग्रेडेड सँडी सॉईलमध्ये असणारे जे की फाईन्स आहेत ते फाईन्स लुब्रिकेशनचं काम करून टाकत असतात. लुब्रिकेशनमुळे जो आपण कॉम्पॅक्ट करायला जात असतो पार्टिकल नजदीक येत असतात, त्यामुळे कॉम्पॅक्शन आपल्याला जास्त दिसायला भेटत असतं. तर कोर्स ग्रेन सॉईलमध्ये वेल ग्रेडेड सँडी सॉईल विथ फाईन्स जर का असेल, फाईन्स पण 5% जास्त, तर आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जी की आहे ती जास्त दिसायला भेटत असते. परंतु जर का असं समजा कोर्स ग्रेन सॉईलच्या तुलनेने फाईन्स पार्टिकल जर का समजा जास्त होत गेले तर आपल्याला ड्राय डेन्सिटी जी आहे ती कमी होताना दिसायला भेटत असते. तर कोर्स ग्रेन पार्टिकलच्या तुलनेने फाईन्स जर का समजा जास्त होत गेलेत, त्यांचं प्रमाण जर का जास्त होत गेलं तर त्या केसमध्ये आपली मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी कमी होताना आपल्याला दिसायला भेटत असते. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवणार आहोत. ठीक आहे. तर दुसरा पॉईंट आपण डिस्कस करणार. दुसरा पॉईंट काय बरं का? दुसरा पॉईंट आपल्याला म्हणतोय की पुअरली ग्रेडेड किंवा युनिफॉर्म सँड. आता आपल्याला माहिती आहे एक पहिला मुद्दा जो अभ्यासला तो वेल ग्रेडेड सँडी सॉईल होती. तर वेल ग्रेडेड सँडी सॉईल विथ फाईन्स त्या केसमध्ये आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी मॅक्झिमम भेटली, जास्त भेटली. दुसरं का होता? पुअरली ग्रेडेड सॉईल. पुअरली ग्रेडेड सॉईलमध्ये पण 2 प्रकार पडतात, त्याच्यापैकी पहिला प्रकार आपण युनिफॉर्म सँडबद्दल बोलतो. तर पुअरली ग्रेडेड सँड जर का असेल, समजा प्युअरली ग्रेडेड सँड किंवा आपण युनिफॉर्म सँड म्हणूया, प्युअरली ग्रेडेड सँड किंवा युनिफॉर्म ग्रेडेड सँड जे काही आहे त्याच्या केसमध्ये आपल्याला जी आपली मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी असते ती आपल्याला खूप कमी दिसायला भेटत असते. तुम्ही ग्राफवरून पण समजून घेतला होता त्याला. तर 8 नंबरचा जो कर्व होता आपला तो होता. तो पुअरली ग्रेडेड सँड किंवा युनिफॉर्मली ग्रेडेड सँड जी असते त्याची आपल्याला ड्राय डेन्सिटी खूप कमी दिसायला भेटत असते. हा वाला पॉईंट होता आपला दुसरा पॉईंट. तो जे लिहिण्याचे पॉईंट होते त्याच्यामध्ये लिहितोय पुअरली ग्रेडेड सँड ऑर युनिफॉर्मली सँड लीड्स टू लोएस्ट ड्राय डेन्सिटी. याचं कारण जे काय आहे याचं कारण आपल्याला नंतर समजून जात असतं, त्याच्यामुळे मी इथं याचं कारण सांगत नाही. पहिल्याचं कारण मी सांगून दिलं की वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट याच्या केसमध्ये आपल्याला मॅक्झिमम
मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी ही मॅक्झिमम दिसायला भेटत असते, सगळ्यात जास्त दिसायला भेटत असते. ड्राय डेन्सिटी ही त्याची काय असते, मॅक्झिमम दिसायला भेटत असते. परंतु कोर्स ग्रेन पार्टिकलच्या तुलनेने फाईन्सचे प्रमाण जर का जास्त वाढत गेले तर जी काही आपली ड्राय डेन्सिटी आहे ती कमी कमी होत जात असते. दुसरा पॉईंट, पुअरली ग्रेडेड किंवा युनिफॉर्मली सँड जी असते त्याची ड्राय डेन्सिटी आपल्याला खूप कमी दिसायला भेटत असते. तिसरा पॉईंट आपण डिस्कस करत असतो तो म्हणजे काय बरं का, क्लेचा. आता क्लेमध्ये काय असते, क्लेमध्ये आपल्याला दिसायला भेटत असते, हा पण पॉईंट परीक्षेला विचारला गेला IASच्या लेवलला. काय क्वेश्चन होता बरं का तो होता की क्ले सॉईल जी असते त्या क्ले सॉईलमध्ये आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी दिसायला भेटेल कधी, जर त्याच्यामध्ये प्लास्टिसिटी सो इन द क्ले सॉईल द मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी टेन टू डिक्रीज ॲज प्लास्टिसिटी इन्क्रीज. हा वाला प्रश्न विचारलेला आहे. जर समजा क्ले पार्टिकल आहे तर क्ले इज रिलेटेड टू युअर प्लास्टिसिटी सोबत रिलेटेड असणार आहे, राईट. तर आता आपण काय म्हणतोय, जर क्लेमध्ये प्लास्टिसिटी जर का जास्त होत गेली, क्लेमध्ये जर प्लास्टिसिटी जास्त होत गेली, प्लास्टिसिटी जर क्ले सॉईलमध्ये प्लास्टिसिटी जर का समजा जास्त होत गेली तर जो आपला रोडी आहे, जो आपली ड्राय डेन्सिटी असते ती आपल्याला कमी होताना दिसायला भेटेल. तर लक्षात ठेवायचं, क्ले सॉईलमध्ये जी काही आहे जी ड्राय डेन्सिटी आहे ती आपली कमी कमी होत जाईल. मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जी आहे ती आपली कमी कमी होत जाईल कधी, जेव्हा प्लास्टिसिटी काय होईल त्या क्ले सॉईलची जास्त होत जाईल. आता प्लास्टिसिटी जास्त झाल्यामुळे मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी कमी का होत असते याचं कारण सुद्धा आपण अभ्यासू शकतो, राईट. तो काय म्हणतोय मी, क्ले सॉईलमध्ये मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जी आहे ज्याला मी रोडी मॅक्स म्हणतो, रोडी मॅक्स जो आहे तो क्ले सॉईलमध्ये रोडी मॅक्स जो आहे तो आपला कमी कमी होत जाईल कधी, जेव्हा त्या क्ले मातीची प्लास्टिसिटी जर का समजा वाढत गेली तर, राईट. तो क्ले मातीची प्लास्टिसिटी समजा आता काहीतरी आहे, राईट, त्याच्यापेक्षा प्लास्टिसिटी जर का समजा जास्त वाढली तर त्याचा रोडी जो काय आहे तो रोडी मॅक्स का होईल, कमी होईल. तर प्लास्टिसिटी जशी जशी वाढत जाईल क्ले सॉईलची त्याचा रोडी मॅक्स का होताना दिसायला भेटेल, आपल्याला कमी दिसायला भेटेल. असे का होत असते बरं का, याचं कारण आपण समजू शकतो. आता जेव्हा आपण प्लास्टिसिटीचा टॉपिक शिकत होतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये काय आलं की क्ले सॉईलमध्ये प्लास्टिसिटी कशामुळे असते, क्ले सॉईलमध्ये जी प्लास्टिसिटी असते ती दोनच पॉईंटमुळे असते. कशामुळे, एकतर ते जे काही क्ले पार्टिकल असतात त्यांना चिटकलेलं जे पाणी असतं त्याला म्हणतो आपण ॲडझॉर्ब वॉटर, त्यांना काय म्हणतो आपण ॲडझॉर्ब वॉटर. तर जे ॲडझॉर्ब वॉटर आहे, ॲडझॉर्ब वॉटर आणि चार्ज प्रेझेंट ओव्हर इट, ते जे काही पार्टिकल क्ले पार्टिकलवरती असणारे जे चार्जेस आहेत ते कारणीभूत आहेत प्लास्टिसिटीसाठी, आणि क्ले पार्टिकलच्या आजूबाजूला जे पाणी चिटकलेलं आहे ते पाणी आहे प्लास्टिसिटीसाठी रिस्पॉन्सिबल, राईट. तर मग आपण काय म्हणत असतो बरं का की ॲडझॉर्ब वॉटर आणि क्ले पार्टिकल, एक मिनिट हां, राईट. तर क्ले पार्टिकलमध्ये जे काही आपले क्ले सॉईल आहे त्या क्ले सॉईलमध्ये प्लास्टिसिटी इम्पार्ट करण्यासाठी दोन पॉईंट असतात. तो म्हणजे काय, क्ले पार्टिकलच्या आजूबाजूला चिटकलेलं पाणी ज्याला ॲडझॉर्ब वॉटर म्हणतोय, आणि क्ले पार्टिकलवरती असणारे जे काही चार्जेस आहेत हे दोघांमुळे आपली प्लास्टिसिटी इम्पार्ट होत असते. आणि आपल्याला माहिती आहे की जर समजा एखाद्या क्ले सॉईलची प्लास्टिसिटी जास्त आहे याचा अर्थ काय होत असतो बरं का, ॲडझॉर्ब वॉटर त्याच्या आजूबाजूला जास्त दिसायला भेटणार आहे, याचा अर्थ आपल्याला लुब्रिकेशन जास्त दिसायला भेटणार आहे. तर मग ज्या क्ले सॉईल, समजा एक क्ले सॉईल आहे आणि या क्ले सॉईलची प्लास्टिसिटी समजा जास्त आहे, जर याची प्लास्टिसिटी समजा जर जास्त असेल तर याचा अर्थ काय होतो की या सॉईलमध्ये लिब्रिकेशन पण जास्त होणार आहे. ज्याच्यामध्ये प्लास्टिसिटी जास्त आहे याचा अर्थ क्ले पार्टिकलच्या आजूबाजूला ॲडझॉर्ब वॉटर पण जास्त आहे, आणि ॲडझॉर्ब वॉटर जर का जास्त असेल तर लुब्रिकेशन पण जास्त आहे. जर लुब्रिकेशन जास्त असेल याचा अर्थ याच्यामध्ये कॉम्पॅक्शन आहे, ज्या क्ले पार्टिकलमध्ये ऑलरेडी प्लास्टिसिटी अवेलेबल आहे, आता क्ले सॉईल म्हटल्यावरती प्लास्टिसिटी राहणारच आहे, तर प्लास्टिसिटी असेल म्हणजे लुब्रिकेशन राहणारच आहे. लुब्रिकेशन जर का असेल तर कॉम्पॅक्शन ऑलरेडी झालेलंच असणार आहे. तर क्ले पार्टिकलमध्ये सेल्फ कॉम्पॅक्शन झालेलं असतं. सेल्फ कॉम्पॅक्शन का झालेलं असतं, ड्यू टू प्रेझेंटेशन ऑफ द प्लास्टिसिटी. तर क्ले सॉईलमध्ये प्लास्टिसिटी असल्या कारणाने लुब्रिकेशन असते, आणि लुब्रिकेशन असल्या कारणाने कॉम्पॅक्शन असते. तर बाहेरून एक्सटर्नल लोड लावण्याच्या अगोदरच त्या क्ले पार्टिकलमध्ये कॉम्पॅक्शन झालेलं असते. मग आता अगोदरच कॉम्पॅक्शन झालेलं असणार आहे, तर जेव्हा आता आपण त्याला कॉम्पॅक्ट करायचा प्रयत्न करणार, आता जेव्हा मी कॉम्पॅक्ट त्याला करणार तर कॉम्पॅक्ट करायला जो इफर्ट आपला लागणार आहे तो कमी लागणार आहे. का, कारण की ती सॉईल अगोदरच सेल्फ कॉम्पॅक्शन झालेली, तर अगोदरच ती प्लास्टिसिटी असल्या कारणाने ज्या क्ले सॉईलमध्ये प्लास्टिसिटी जास्त आहे तिचं सेल्फ कॉम्पॅक्शन जास्त झालेलं असणार, तर जे सेल्फ कॉम्पॅक्शन जास्त झालेलं आहे. पण आता मी जेव्हा त्याच्यावरती एक्सटर्नल लोड लावून कॉम्पॅक्ट करायचा प्रयत्न करतोय तर जो एक्सटेंट आहे, म्हणजे आता जो काही मी आता लोड लावणार तो मला कमी लोड लावायची गरज आहे. का, कारण की तो अगोदरच कॉम्पॅक्शन झालेला आहे. त्यामुळे पॉईंट काय लक्षात ठेवत असतो की ज्या क्ले सॉईलची प्लास्टिसिटी जास्त आहे त्याचं जे काही आहे ती कॉम्पॅक्शन करायची जरूरत पण आपल्याला कमी पडते. का, कारण की सेल्फ कॉम्पॅक्शन अगोदर त्याचं जास्त झालेलं असतं. त्यामुळे मी काय पॉईंट बोललेलो आहे, मी असं बोलतो की कोयजू सॉईल किंवा क्ले सॉईलमध्ये मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जी काही आहे ती आपल्याला कमी दिसायला भेटेल जेव्हा प्लास्टिसिटी वाढून जाईल. का बरं का, कारण की प्लास्टिसिटी जर का समजा वाढून गेली तर सेल्फ कॉम्पॅक्शन अगोदरच खूप जास्त झालेलं असतं, त्यामुळे एक्सटर्नल लोड आपल्याला कमी द्यावा लागतो. त्यामुळे जी काही आपल्याला ड्राय डेन्सिटी भेटेल ती कमी भेटेल. तर प्लास्टिसिटी जर का जास्त असेल तर एक्सटर्नल लोड लावून जो काही आपण ड्राय डेन्सिटी अचीव करणार ती आपल्याला कमी भेटेल. तर प्लास्टिसिटी जास्त जर का असेल तर मॅक्झिमम ड्राय
ड्राय डेन्सिटी का असणार, कमी असणार. राईट, हा वाला पॉईंट आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतो. का बरं का? कारण की अगोदर सेल्फ कॉम्पॅक्शन झाले असतं, त्यामुळे एक्सटर्नल लोड तुम्हाला कमी द्यायची जरूरत आहे. एक्सटर्नल लोड तुम्ही कमी दिला तर ड्राय डेन्सिटी तुम्हाला कमी भेटेल. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवत असतो. तर कोएजिव्ह सॉईलमध्ये जनरली आपल्याला आता विचार कोएजिव्ह सॉईलमध्ये आपण हा पॉईंट लक्षात ठेवला की कोएजिव्ह सॉईल किंवा क्ले सॉईलमध्ये मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी कमी होत जात असते प्लास्टिसिटी इन्क्रीज झाल्यामुळे. परंतु जो OMC असतो आपला, आता डेन्सिटीबद्दल डिस्कशन केलं, OMC आपल्याला मॅक्झिमम दिसायला भेटत असतो. परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतील आपल्याला काय बरं का, सगळ्या प्रकारच्या मातीपैकी मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी मिळवण्यासाठी कोणत्या मातीमध्ये आपल्याला OMC जास्त दिसायला भेटत असतो. तर कोएजिव्ह सॉईल किंवा क्लेई सॉईल जी असते त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी मिळवण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते, OMC जास्त असतो. तर क्लेई सॉईलचा OMC जास्त दिसायला भेटत असतो. आणि क्लेई सॉईलची जी काही मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आहे त्याचं व्हेरिएशन आपल्याला प्लास्टिसिटीनुसार दिसायला भेटत असते. प्लास्टिसिटी जर का जास्त असेल तर मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी कमी असणार आहे, याच्यानुसार आपण लक्षामध्ये ठेवत असतो. तर OMC जो काही आहे तो क्लेई सॉईलचा जास्त असतो. राईट, आणि मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी ही कोणत्या सॉईलची जास्त असते, वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट सॉईलचा मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी जास्त असते. आणि पुअरली ग्रेडेड सॉईलची जी काही आहे मॅक्झिमम ड्राय डेन्सिटी आपल्याला कमी दिसायला भेटत असते. तो हा पॉईंट पण आपण डिस्कस करून टाकू. राईट, तर हा पॉईंट डिस्कस झाल्यानंतर टाईप ऑफ सॉईल जो काही आहे फॅक्टर होता तो आपण डिस्कस करून टाकला, तो डिटेलमध्ये आपण डिस्कस करून टाकला. आता अजून याच्यामध्ये पुढे पॉईंट काय असतो बरं का, याचा पुढचा पॉईंट काय असतो, आता मॅटर काय असतो की मातीला ओळखणं जरुरी आहे. आता टाईप ऑफ सॉईलबद्दल आपण बोलत आहोत म्हणजे आपल्याला कळून जाणार आहे की बाबा ही समजा फील्डमध्ये आहोत आपण, तर फील्डमध्ये जर का समजा आपल्या मातीला ओळखता आली की कोणत्या प्रकारची माती, वेल ग्रेडेड सँड सॉईल आहे का, सिल्टी सॉईल आहे का, क्लेई सॉईल आहे का, नेमकी कोणती सॉईल आहे याचं पण आपल्याला ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. आता त्यासाठी आपल्याकडे जे काही आहेत आपण अगोदरच बऱ्याचशा प्रॉपर्ट्या शिकलेलो आहोत की जर का मातीला ओळखायचं असेल आपल्याला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचशा प्रॉपर्ट्या होत्या ज्या आपण डिस्कस करून टाकल्या. परंतु आपल्याला त्याला लॅबमध्ये जाऊन त्याला हे करायचं होतं, त्याची कन्सिस्टन्सी काढायची होती, त्याच्यानुसार आपण ओळखत होतो. राईट की नाही, तर आपल्याला मग काय करावं लागलं, CV ॲनालिसिस करावी लागत होती, कन्सिस्टन्सी टेस्ट करावी लागत होती. या सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून आपण काय करत होतो, त्याचं जे काही मातीचा प्रकार ओळखत होतो. परंतु आता काय आहे, आता आपण फील्डमध्ये आहोत आणि फील्डमध्ये मला काय करायचं आहे, फील्डमध्येच मला मातीला ओळखायचं आहे. तो फील्डमध्ये मातीला ओळखण्यासाठी आपल्याकडे काही फील्ड टेस्ट असतात. तो फील्ड टेस्ट असतील आपल्याकडे इंडियन स्टँडर्ड क्लासिफिकेशननुसार जे काही ते फील्ड टेस्ट आपल्याला दिसायला भेटत असतात. तो पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही माती आहेत जे आपल्या कॉम्पॅक्शननुसार म्हणजे किती कॉम्पॅक्शन त्याच्यात होईल हे ओळखण्यासाठी आपल्याला मातीचा प्रकार पण ओळखावा लागत असतो. मग त्यासाठी इंडियन स्टँडर्ड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम जी काही आहे, इंडियन स्टँडर्ड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम ISSCS, इंडियन स्टँडर्ड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम याच्यानुसार फील्डमध्ये सॉईलला ओळखण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या टेस्ट असतात. सो इंडियन स्टँडर्ड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीमनुसार फील्डमध्ये सॉईलला ओळखण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या टेस्ट असतात. तो फील्ड टेस्ट आहे, मातीला ओळखण्यासाठी फील्ड टेस्ट आहेत. आता कोणकोणत्या फील्ड टेस्ट आहेत, जवळजवळ 4 फील्ड टेस्ट आहेत ज्यांच्या क्रमानुसार आपल्या परीक्षेमध्ये विचारून घेत असतात की मातीला ओळखण्यासाठी सॉईलचं आयडेंटिफिकेशन फील्डमध्ये करण्यासाठी जे काही आपल्याला टेस्ट कॅरी आऊट करावे लागत असतात त्यांची सिक्वेन्स कोणती आहे, ती सिक्वेन्स आपल्याला तो विचारून घेत असतो. तर सिक्वेन्स पण आपण बघून घेणार आहोत. मग आता कोणकोणत्या बरं का, इंडियन स्टँडर्ड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीमनुसार सॉईलला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याकडे या टेस्ट आहेत. पहिली टेस्ट जी काही आहे ती आहे व्हिज्युअल एक्झामिनेशन. सो फर्स्ट टेस्ट व्हिज्युअल एक्झामिनेशन, इन्स्पेक्शन म्हटलं तरी चालेल, एक्झामिनेशन. आता बघू काय बरं का, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करून घेऊया. व्हिज्युअल एक्झामिनेशन म्हणजे काय बरं का, जनरली जर का आपण बघायला गेलो फील्डवरच्या मातीला मला ओळखायचं आहे व्हिज्युअल एक्झामिनेशन करून. एक्झामिनेशन करून म्हणजे काय बरं का, मी त्याला बघून सांगू शकतो आहे की ती माती कोणत्या प्रकारची आहे. मग आता एक गोष्ट लक्षामध्ये येऊन जाते बरं का, काय जर का समजा मला मातीला बघून सांगता येत असेल तर कोणत्या प्रकारची ती माती असावी. समजा मी काय करत असतो, बघून सांगण्यासाठी मला एक काम करावं लागेल, त्या मातीला उचलावं लागेल, एखाद्या फ्लॅट सरफेसवरती ठेवावं लागेल किंवा त्या मातीला उचलून आपल्या पाल्मवरती ठेवावं लागेल, हाताचा जो पाल्म आहे त्याच्यावरती ठेवायचा आणि ऑब्झर्वेशन करायचं. मग आपल्याला दिसायला भेटेल की मोठे मोठे कण जास्त आहेत, बारीक बारीक कण जे आहेत ते कमी आहेत. राईट, तो त्याच्यानुसार आपण क्लासिफिकेशन करून टाकतो की बाबा याच्यामध्ये जास्त मोठे पार्टिकल आहेत, कमी छोटे पार्टिकल, याचं आपण क्लासिफिकेशन अंदाजे करून घेतोय. परंतु समजा तुम्हाला कोर्स ग्रेन सॉईलचं क्लासिफिकेशन करायचं आहे, तुम्ही तिथून माती उचलली,
फ्लॅट सरफेसवरती ठेवली किंवा हाताच्या पालमवरती ठेवली. आता ही जी काही माती ही कोर्स ग्रेन सॉईल आहे, परंतु कोर्स ग्रेन सॉईलमध्ये पण ती सँडी सॉईल आहे राईट का ग्रॅव्हली सॉईल आहे, हे जर का तुम्हाला ओळखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल बरं का, त्यांना बघावं लागेल. एकतर बघून किंवा समजा त्याच्या साईजवरून म्हणा, म्हणजे बघूनच झालं ते, साईजवरून म्हणा, अँग्युलरिटी म्हणा, टेक्स्चर म्हणा, ग्रेडिंग म्हणा, पालमवरती ठेवल्यानंतर आपण त्याला ऑब्झर्व करणार. तर कोर्स ग्रेन सॉईलचं क्लासिफिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर व्हिज्युअल इन्स्पेक्शन एकदम बढिया असतं. परंतु समजा फाईन ग्रेन सॉईल जर का मी फ्लॅट सरफेसवरती किंवा आपल्या पालमवरती ठेवून जर मी व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून प्रयत्न करतोय की ही माती नेमक्या कोणत्या प्रकारची सिल्टी सॉईल आहे का क्लेई सॉईल आहे, हे ओळखणं जरा अवघड असतं. सांगायचं तात्पर्य काय आहे की व्हिज्युअल एक्झामिनेशन करून आपण कोर्स ग्रेन सॉईल आणि फाईन ग्रेन सॉईल याचं क्लासिफिकेशन तर करून टाकतो, परंतु कोर्स ग्रेन सॉईलच्या आतमध्ये ती सँडी सॉईल किंवा ग्रॅव्हली सॉईल आहे याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल. कशानुसार बरं का, साईज, अँग्युलरिटी, टेक्स्चर आणि ग्रेडिंगनुसार राईट, तो ग्रेडिंगनुसार. सो व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून आपण कोर्स ग्रेन सॉईलचं क्लासिफिकेशन करू शकतो, पण व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून आपण फाईन ग्रेन सॉईल जी आहे ती क्लेई सॉईल आहे का सिल्टी सॉईल आहे हे ओळखणं आपल्याला अवघड होत असतं. त्यामुळे फाईन ग्रेन सॉईलचं व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून एक्झामिनेशन करून आपल्याला क्लासिफिकेशन करणं अवघड जात असतं. हा पॉईंट मला बोलायचा आहे राईट. तो हा पॉईंट आपण लक्षामध्ये घेत असतो. ओके, तो देअरफॉर पॉईंट जे मेन्शन केले आहेत जसं की मी वाचून दाखवतो. म्हणतात पहिला पॉईंट म्हणतायत व्हिज्युअल एक्झामिनेशन, पहिला जो की आहे पहिली टेस्ट आहे आपली, ओनली द पार्टिकल ऑफ द कोर्स ग्रेन सॉईल कॅन बी सीन बाय नेक आई. बरोबर आहे, मोठे मोठे पार्टिकल जे आहेत ते आपल्याला डोळ्याने बघता येतील राईट. पार्टिकल ऑफ द सिल्ट अँड क्ले आर नॉट व्हिजिबल टू द नेक आई. बरोबर आहे. तो आता जर का समजा सिल्टी आहे का क्ले आहे हे मला ओळखणं डोळ्याने पॉसिबल नाही आहे, तर तो पॉईंट मला पहिला म्हणतात. व्हिज्युअल एक्झामिनेशन इज डन बाय टेकिंग अ रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ द सॉईल. ज्या सॉईलचा आपल्याला टेस्ट करायची सॉईलला घेतली मी, स्प्रेडिंग इट ऑन द फ्लॅट सरफेस, तो फ्लॅट सरफेसवरती पसरून टाकायची, ऑर पाल्म ऑफ द हँड किंवा आपल्या हाताच्या पाल्मवरती ठेवून द्यायची. व्हिज्युअल इन्स्पेक्शन इज कॅरी आउट विथ रिस्पेक्ट टू द साईज. आणि आपल्या हातावरती ठेवल्यानंतर मग आपण काय करणार, एक तर नजरेने बघा, साईज बघा, नजरेने साईज बघा, कोणाची साईज मोठी कमी आहे राईट, अँग्युलरिटीनुसार, टेक्स्चरनुसार आणि ग्रेडिंगनुसार आपण काय करून टाकत असतो, व्हिज्युअल एक्झामिनेशन करून टाकत असतो राईट. तो ही पहिली टेस्ट झाली आपली सॉईलला आयडेंटिफिकेशन करायची, व्हिज्युअल एक्झामिनेशन. दुसरी जी काही टेस्ट असते आपली, सो सेकंड ऑफ द टेस्ट, दुसरी टेस्ट आहे डायलेटन्सी टेस्ट. सो डायलेटन्सी, डायलेटन्सी टेस्ट. आता डिलेटन्सी म्हणा, डायलेटन्सी म्हणा, उच्चार काही करू शकतो. डायलेटन्सी टेस्ट, तो डिलेटन्सी और डायलेटन्सी टेस्ट जे आहे याला म्हणतात काय बरं का, परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारू शकता डायलेटन्सी म्हणजे काय. तो डायलेटन्सी टेस्टचे काय सांगत असते याला ब्रॅकेटमध्ये आपण मेन्शन पण करू शकतो, रिॲक्शन टू शेकिंग. तो रिॲक्शन टू शेकिंग. आता काय असते बरं काय, तर याच्याबद्दल आपण लक्षामध्ये घेऊन घेऊ. आता लक्षामध्ये काय घ्यायचं बरं का, तो रिॲक्शन टू शेकिंग. आपण काय करतो, 5 ग्रॅम, ठीक आहे, तो 5 CC म्हणूया, 5 CC म्हणा, 5 ग्रॅम म्हटलं तरी पण चालेल, कारण की CC म्हटले ml आणि mg जवळजवळ आपल्याला छोट्या व्हॅल्यूसाठी लगभग सेम दिसायला भेटत असतात. तो 5 क्युबिक सेंटीमीटरची मी सॉईल घेतो आहे. त्या सॉईलला मी काय करत असतो, त्याच्यामध्ये पाणी ॲड करतो, एवढं पाणी ॲड करतो जेणेकरून ती माती सॅच्युरेट व्हायला पाहिजे. ओके, तर 5 CC सॉईलचा सॅम्पल घेऊन त्याच्यामध्ये आपण पाणी एवढं टाकायचं जेणेकरून ती माती सॅच्युरेट व्हायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचा पॅड बनवायचा म्हणजे काय, पेढा म्हणता येईल आपल्याला राईट. तो त्याचा एक पॅड बनवून टाकूया, त्याचा पॅड बनवून टाकायचा. तर जी काही सॅच्युरेटेड सॉईल झालेली आहे आता त्याचा पॅड बनवून ठेवा. आणि त्या पॅडला उचलून आपण काय ठेवायचा, त्याला काय करायचं, आपल्या हाताच्या एका पाल्मवरती ठेवून द्यायचा, आपल्या हाताच्या एका तळव्यावरती कुठेतरी ठेवून द्यायचं. ठीक आहे, तो हाताच्या एका हाताच्या पाल्मवरती ठेवून दिला. तर मग पॅड तयार केला, सॉईलचा पॅड तयार करून आपण त्याला काय करून टाकला, आपल्या पाल्मवरती ठेवून दिला, हाताच्या पाल्मवरती ठेवून दिला. ओके, आता काय करतो, दुसऱ्या हाताचा जो की पाल्म आहे हे हाताचा पाल्मवरती आपला काय पडलेलं आहे, हे पॅड पडलेलं आहे. दुसऱ्या हाताचा पाल्म जो की आहे तो रिकामा आहे. आपण काय करतो, हे दोघे हाताचे जे पाल्म आहे त्या दोघांना काय करतो, विगोरसली आपण स्ट्रायकिंग करतो. हे दोघे एकमेकांना आपण होरिझॉन्टली काय करतो, होरिझॉन्टली स्ट्रायकिंग करतो. होरिझॉन्टली स्ट्रायकिंग केल्यामुळे काय होईल बरं का, होरिझॉन्टली स्ट्रायकिंग केल्यामुळे आपल्याला दिसायला भेटेल, होरिझॉन्टली स्ट्रायकिंग त्याला करायचं, तर होरिझॉन्टली स्ट्रायकिंग केल्यामुळे त्याच्यामधून पाणी वगैरे आपल्याला बाहेर येताना दिसायला भेटणार आहे राईट. तर ती रिॲक्शन आपण ऑब्झर्व करत असतो. काय बरं का, तो जी काही माती घेतलेली 5 CC जी माती आहे त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून त्याचा पॅड बनवून आपल्या हाताच्या कोणत्या तरी एका पाल्मवरती ठेवून दुसऱ्या हाताचा पाल्म किंवा हे दोघं पाल्म जे आहे आपण होरिझॉन्टली काय करतो, एकमेकांना स्ट्राईक करतोय. एकमेकांना स्ट्राईक केल्यानंतर आपण पुढे काय करत असतो बरं का, समजा स्ट्रायकिंग झाली, सफिशियंटली स्ट्रायकिंग झाल्यानंतर आता मी काय करतो, कोणत्यातरी 2 बोटांनी आपण काय करायचं, त्या पॅडला आपण स्क्वीज करायचं, त्याला दाबायचं. दाबल्यानंतर जर का समजा आपल्याला लगेचच्या लगेच त्याच्या बाहेर, जसं की स्पंज असतो, स्पंज
स्पंजमध्ये पाणी असेल आणि त्या स्पंजला जर का आपण दाबलं तर दाबल्यानंतर पाणी आपल्याला बाहेर येताना दिसायला भेटणार आहे. सेम स्टोरी इथं दिसायला भेटते काय, की जर का समजा तुझं पॅट होता ज्याला आपण विगोरसली स्ट्रायकिंग करून टाकलं ओरिजेंटली दोघं पालमध्ये, तर त्या पॅटला जर का उचलून आपण जर का आता स्क्वीज केलं, दाबलं आणि दाबल्यानंतर जर त्याच्यामधून लगेच पाणी बाहेर आलं आणि जर समजा फिंगरला मी सोडलं, 2 बोटांनी मी काय केलं, त्या पॅटला मी दाबलं आणि दाबल्यानंतर त्याच्यामधून पाणी बाहेर आलं समजा, नंतर ते जर का समजा मी तो फोर्स बाहेर उचलला आणि जर पाणी जर का बाहेर चाललं गेलं, म्हणजे बघा काय विषय काय होणार आहे, तो जो काही आपला पॅट आहे त्याला दाबल्यानंतर पाणी बाहेर येते आणि फोर्स जर का मी सोडून दिला आणि ते पाणी आपोआपमध्ये चाललं जाते, राईट. की जसं की स्पंज असतं, स्पंजला दाबल्यामुळे पाणी आपल्याला बाहेर दिसायला भेटतं आणि जर का समजा मी ते बोटं सोडून टाकली, जर फोर्स रिमूव्ह करून टाकला, ते पाणी आतमध्ये चाललं जातं, स्पंजमध्ये चाललं जातं. ती सेम स्टोरी इथं दिसायला भेटत असते. जर असं होत असेल ना, त्याला मी म्हणतो पॉझिटिव्ह रिॲक्शन येते. ती जी काही असते ती काय आहे, पॉझिटिव्ह रिॲक्शन आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग आपण तेच करत आहोत, राईट. तर मग आपण काय करून टाकलं, दोन जे काही आपले 2 पाल्म आहेत त्यांना एकमेकांना ओरिजिनली स्ट्रायकिंग करून झाल्यानंतर आपण त्या पॅटला आपण दाबतोय, दाबून झाल्यानंतर आपण बघतोय की दाबल्यानंतर आपल्याला ॲपरन्स पाण्याचं जे काही आहे, पाणी बाहेर आपल्याला दिसायला भेटते का. सो क्विझिंग बिटवीन द 2 फिंगर्स, ॲपरन्स आणि डिसॲपरन्स ऑफ द वॉटर विथ शेकिंग ऑर क्विझिंग इज पॉझिटिव्ह रिॲक्शन. त्याला आपण पॉझिटिव्ह रिॲक्शन म्हणतो. दाबल्यानंतर जर का समजा आपल्याला पाणी दिसायला भेटलं आणि फोर्स रिमूव्ह झाल्यानंतर जर का समजा पाणी रिमूव्ह झालं, डिसॲपरन्स झालं, तर असं जर का होत असेल तर त्याला आपण म्हणून देतो ही पॉझिटिव्ह रिॲक्शन आहे, राईट. आता पॉझिटिव्ह रिॲक्शन तर ठीक आहे. कधी कधी काय होणार आहे, दाबल्यानंतर लगेच पाणी बाहेर येईल आणि सोडल्यानंतर लगेच पाणी आतमध्ये चाललं जाईल. असं जर का तुरंत जर का घडत असेल, ज्याला आपण म्हणू शकतो काय बरं का, जर रिॲक्शन आपल्याला क्विक दिसायला भेटत असेल, म्हणजे काय, इफ वॉटर ॲपियर अँड डिसॲपियर रॅपिडली, जर वॉटर आपल्याला दिसायला भेटत आहे लवकर, दाबल्यानंतर लवकर पाणी दिसायला भेटते आणि सोडल्यानंतर पाणी लगेच रिमूव्ह होऊन जाते. सो ॲपिरन्स अँड डिसॲपिरन्स जर का समजा आपल्याला रॅपिडली दिसायला भेटत असेल, तर तो पॉईंट पण मी वाचून दाखवणार. त्याला म्हणतो आपण क्विक रिॲक्शन. तर 2 प्रकारचे रिॲक्शन दिसायला भेटतील, एक क्विक रिॲक्शन आणि एक नॉर्मल रिॲक्शन. तो एक असते क्विक रिॲक्शन आणि दुसरी असते नॉर्मल रिॲक्शन. क्विक रिॲक्शन आहे, एक नॉर्मल रिॲक्शन. आता काय असते बरं काय, सो क्विक रिॲक्शन आहे आणि एक नॉर्मल रिॲक्शन आहे आपल्याकडे. तर क्विक रिॲक्शन म्हणजे काय बरं का, सगळं जे काही आपण सगळं प्रॅक्टिकल वगैरे केलं, पाल्मवरती स्ट्रायकिंग केलं, ओरिजेंटली स्ट्रायकिंग झाल्यानंतर आता ते जे काही पॅटला त्याला मी क्विज करतोय. क्विज झाल्यानंतर वॉटरचं ॲपिरन्स आणि डिसॲपिरन्स जर का रॅपिडली होत असेल, त्या रिॲक्शनला आपण क्विक रिॲक्शन म्हणतो. आणि ॲपिरन्स आणि डिसॲपिरन्स जर का समजा आपल्याला स्लो स्पीडमध्ये दिसायला भेटत असेल, तर लक्षामध्ये आपण काय ठेवत असतो बरं का, राईट. तो त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन किंवा आपण स्लो रिॲक्शन कधी म्हणणार, जर का समजा वॉटरचं ॲपिरन्स आणि डिसॲपिरन्स आपल्याला स्लोली दिसायला भेटत असेल किंवा समजा काही रिॲक्शनच दिसायला भेटत नसेल. मी त्याला दाबतोय आणि पाणीच बाहेर निघत नाही, पाणी असून सुद्धा मी त्याला दाबतोय आणि पाणी बाहेर निघत नाही, राईट की नाही. असं जर का घडत असेल किंवा समजा मी दाबतोय आणि हळूवार पाणी बाहेर येते आणि सोडल्यानंतर हळूवार पाणी आतमध्ये जाताना दिसायला भेटत असेल, तो रिॲक्शन ॲपिरन्स अँड डिसॲपिरन्स ऑफ द वॉटर इज स्लोली ऑर नो रिॲक्शन इज ॲपियर. अशा प्रकारची जर का रिॲक्शन दिसायला भेटली, तर त्या रिॲक्शनला मी स्लो रिॲक्शन किंवा नॉर्मल रिॲक्शन म्हणत असतो. वॉटरचं ॲपिरन्स आणि डिसॲपिरन्स जर का रॅपिडली दिसायला भेटत असेल, तर त्या रिॲक्शनला मी क्विक रिॲक्शन म्हणत असतो. तर क्विक रिॲक्शन आहे आपल्याकडे, स्लो किंवा नॉर्मल रिॲक्शन आहे आपल्याकडे. मग आता प्रश्न काय उठतो, की क्विक रिॲक्शन आपल्याला कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये दिसायला भेटेल आणि स्लो रिॲक्शन आपल्याला कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये दिसायला भेटेल, कारण की आपण मातीला ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. मग लक्षामध्ये आपल्याला ठेवता येईल काय बरं का, की जर का समजा आपण सिल्टी अँड सँडी सॉईलचं जर का ऑब्झर्वेशन केलं, तर हे पार्टिकल जरा याच्याने मोठे असतात, पार्टिकल साईजने मोठे आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचा स्पेसिफिक सरफेस एरिया जो काही आहे, तो स्पेसिफिक सरफेस एरिया आपल्याला कमी दिसायला भेटत असतो. तर स्पेसिफिक सरफेस एरिया जर का समजा कमी असेल, तर ॲडझॉर्ब वॉटर पण याच्यामध्ये काय असणार आहे, कमी असणार आहे किंवा पाणी कमी चिटकून राहील असं म्हणता येईल. मग सांगायचं तात्पर्य काय आहे, सिल्टी सॉईल आणि सँडी सॉईलमध्ये जे काही पाणी आहे, जेव्हा मी याला क्विज करेल, याला जेव्हा मी दाबेल, तर दाबल्यानंतर पाणी लगेच बाहेर येऊन जाईल. का बरं का, कारण की इथं सरफेस एरिया कमी आहे. सरफेस एरिया कमी असल्याने ॲडझॉर्ब वॉटर आपल्याला काय दिसायला भेटेल, कमी पाणी चिटकून राहील, बाकीचं पाणी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत जाईल, राईट. तर मी जेव्हा मी त्याला दाबल्यानंतर जे काही आहे त्याच्यामधलं पाणी बाहेर निघून जात असतं. आणि रिमूव्ह केलं समजा फोर्स, जर माझी बोट जे काही आहे, जिथं मी प्रेस केला होता, ते जर का रिमूव्ह करून टाकलं, तर ते पाणी जे बाहेर आलं होतं ते पुन्हा आतमध्ये जाताना आपल्याला दिसायला भेटत असते. सांगायचं तात्पर्य काय आहे, सिल्ट आणि सँडमध्ये आपल्याला क्विक रिॲक्शन दिसायला भेटत असते. सिल्ट आणि सँडमध्ये आपल्याला क्विक रिॲक्शन दिसायला भेटत असते. का, कारण की त्यांची साईज मोठी असते. साईज मोठी असल्यामुळे स्पेसिफिक सरफेस एरिया कमी असतो. स्पेसिफिक सरफेस एरिया जर का कमी असेल, तर
त्याचा ॲडझॉर्ब वॉटर त्याच्यामध्ये कमी असणार आहे. तर जेव्हा मी दाबणार आहे कमी ॲडझॉर्ब वॉटर राहणार आहे, बाकीचं पाणी बाहेर येताना दिसायला भेटेल. तर ॲपिरन्स ऑफ द वॉटर इज क्विकली दिसायला भेटेल आणि फोर्स रिमूव्ह झाल्यानंतर ते डिसअपिरन्स जे आहे ते पण आपल्याला क्विकली दिसायला भेटत असते. राईट. तो सँडी सॉईल आणि सिल्टी सॉईलमध्ये आपल्याला जे काही आहे क्विकली रिॲक्शन दिसायला भेटत असते. पण क्लेमध्ये काय होत असतं, क्लेमध्ये जर बघायला गेलो तर आपल्याला एक तर नॉर्मल रिॲक्शन दिसायला भेटेल किंवा नो रिॲक्शन दिसायला भेटेल. तो स्लो रिॲक्शन म्हणा, नॉर्मल रिॲक्शन म्हणा किंवा नो रिॲक्शन दिसायला भेटेल. नॉर्मल रिॲक्शन, स्लो रिॲक्शन हे एकच नाव आहे. रेडी. तो आता काय म्हणतो बरं का मी, क्लेमध्ये जी काही आहे पार्टिकलची साईज खूप छोटी असते, त्यामुळे स्पेसिफिक सरफेस एरिया खूप जास्त असतो. ॲडझॉर्ब वॉटर जे काही आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. तर जेव्हा मी दाबल्यानंतर जे ना खूप कमी पाणी बाहेर येईल किंवा पाणी बाहेर येणार पण नाही. राईट. खूप पाणी कमी येत, मग आपण काय म्हणता येईल बरं का, ॲपिरन्स अँड डिसअपिरन्स ऑफ द वॉटर इज व्हेरी स्लो, देअरफॉर दिस टाईप ऑफ द रिॲक्शन इज स्लो रिॲक्शन ऑर नॉर्मल रिॲक्शन. परंतु कधी कधी जर का समजा पाणी बाहेर आलंच नाही तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण नो रिॲक्शन पण म्हणू शकतो. राईट की नाही. नो रिॲक्शन मग सांगता येईल आपल्याला की स्लो रिॲक्शन ऑर नॉर्मल रिॲक्शन किंवा नो रिॲक्शन ही कुठे दिसायला भेटत असते आपल्याला, क्ले सॉईलमध्ये. तर क्ले सॉईलमध्ये आपल्याला स्लो रिॲक्शन किंवा नो रिॲक्शन दिसायला भेटत असते. राईट. आपण कव्हर करून टाकतो. देअरफॉर डायलेटन्सी टेस्ट जे आहे आपल्याला कंप्लीट होताना दिसायला भेटत असते. याच्याबद्दल आपण वाचू पण शकतो. आता काय वाचायचं त्याच्याबद्दल, डायलेटन्सी टेस्टला आपण रिॲक्शन टू दी शेकिंग म्हणत असतो. रिॲक्शन टू दी शेकिंग. पहिले काय, अबाउट 5 cc ऑफ द सॉईल सॅम्पल इज टेकन अँड इनफ वॉटर इज ॲडेड इन इट टू नियरली सॅच्युरेटेड इट. ओके. पुढचा पॉईंट आपण काय बोललो, द पॅट ऑफ द सॉईल इज देन प्लेस इन द ओपन पाल्म ऑफ द हँड अँड देन शेकन हॉरिझॉन्टली स्ट्रायकिंग विगोरसली अगेन्स्ट द अदर हँड. ओके. तिसरा पॉईंट आपण काय बोलतो, द पॅट इज देन स्क्वीज बिटवीन द फिंगर्स. द ॲपिरन्स अँड डिसअपिरन्स ऑफ द वॉटर विथ द शेकिंग ऑर क्विझिंग इज रिफर्ड ॲट द पॉझिटिव्ह रिॲक्शन. This reaction is called quick reaction if water appears and disappears rapidly. This reaction is called as slow or normal reaction if water disappears slowly, or no reaction slowly, and in no reaction if water doesn't appear to change. पुढचं वाक्य आपण बोललो, द टाईप ऑफ द रिॲक्शन इज ऑब्झर्व ऑर रेकॉर्डेड. आणि अशा प्रकारचे रिॲक्शन आपण ऑब्झर्व करतो आणि रेकॉर्ड करून घेत असतो. फाईन सँड अँड सिल्ट एक्झिबिट क्विक रिॲक्शन वेअर ॲज क्ले एक्झिबिट नो ऑर नॉर्मल रिॲक्शन. अशा पद्धतीने जी काय आहे डायलिसिसची टेस्ट आपली झाली. आता आपण तिसऱ्या प्रकारची टेस्ट आपण बघत असतो, ती असते आपली तिसऱ्या प्रकारची टेस्ट जी काय आहे ती आहे आपली टफनेस टेस्ट. टफनेस टेस्ट. आता ही टफनेस टेस्ट काय असते बरं का, टफनेस टेस्ट जी काय आहे आपण याच्या अगोदर पण बघितलेलं आहोत की जी क्ले सॉईल असते, क्लेई सॉईलमध्ये आपल्याला कोएजिव्ह सॉईलमध्ये आपल्याला दिसायला भेटत असतं प्लास्टिसिटी लिमिट असतो. प्लास्टिसिटी लिमिटवरती जी की स्ट्रेंथ असते त्याला आपण टफनेस म्हणून देत असतो. बरोबर. तो प्लास्टिसिटी लिमिटवरती जी काही आपल्याला स्ट्रेंथ भेटत असते, रेजिस्टन्स भेटणारे, स्ट्रेंथ भेटणारे, त्याला आपण काय म्हणून देत असतो, त्याला टफनेस म्हणून देत असतो. आता मला फील्डमध्ये टफनेस टेस्ट करायची आहे तर मी काय करत असतो बरं का, आपण काय करणार आहे, जो काही आता याच्या अगोदर डायलेटन्सी टेस्टसाठी जे काही आपण सॅम्पल यूज केला होता, जो पॅट आपण तयार केला होता, त्या पॅटलाच आपल्याला वापरायचा आहे टफनेस टेस्टसाठी. तर क्रम असतो आपल्याकडे, पहिलं व्हिज्युअल इन्स्पेक्शन, दुसरा क्रममध्ये आपला येतो आहे डायलेटन्सी टेस्ट, तिसरं येते आपल्याकडे टफनेस टेस्ट. टफनेस टेस्टमध्ये आपण काय करत असतो, डायलेटन्सी टेस्टमध्ये जो सॅम्पल आपण वापरलेला आहे, ज्या सॅम्पलचा आपण पॅट बनवला होता त्याच पॅटला उचलायचं, त्या पॅटला मोल्ड करायचं म्हणजे काय, त्याला डिफॉर्म करायचं म्हणजे काय, जसं की पीठ असतं, बाजरीचं पीठ जे काही बाजरीची भाकर बनवून आपण त्याला डिफॉर्म करतो कुठल्या याच्यामध्ये, तर कोणत्या पण याच्यामध्ये आपण त्याला डिफॉर्म करतो. राईट ना. फिंगरने किंवा हातामध्ये आपण त्याला असं चोळायचं, गोळा बनवायचा, प्रेस करायचं. राईट की नाही. अशा त्याला म्हणतो मोल्डिंग. तर आपण काय करायचं, त्याला मोल्ड करायचं. तर जो पॅड बनवला होता त्याला मोल्ड करायचं, इकडे तिकडे दोघं हातामध्ये आपण पेढा बनवायचा, त्याला पुन्हा कंप्रेस करायचा, अजून पुन्हा पेढा बनवायचा, पुन्हा कंप्रेस करायचा, पेढा बनवायचा, कंप्रेस करायचा, त्याला म्हणतो मोल्डिंग. राईट. त्याला कंटिन्युअसली डिफॉर्म करत राहायचं, कमी जास्त अशा पद्धतीने, त्याला म्हणतो आपण मोल्डिंग. राईट. मग असं करून आपण काय करतोय, असं करून फ्रिक्शन तयार करून त्याच्यामध्ये असणारं पाणी आपण थोडं कमी करतोय. बरं, मग पाणी कमी करून कुठपर्यंत आणायचं त्याला, तो पाणी कमी करून आपण काय करायचं, त्याला पुट्टी कन्सिस्टन्सी म्हणजे काय बरं का, आता पुट्टी असते, पुट्टी जी काही असते, पुट्टी तुम्हाला माहीत असेल, पुट्टी जी असते, पुट्टी आपल्याला कलरच्या केसमध्ये दिसायला भेटते. कलर मारण्याच्या अगोदर जी काय जिथं खड्डे वगैरे असतात तिथं पुट्टी वगैरे लावत असतात. तर पुट्टीची पण एक कन्सिस्टन्सी असते. ती पुट्टीची कन्सिस्टन्सी येईल, जे एक्सपिरियन्स लोक असतात त्यांना कळून जात असतं की पुट्टीची कन्सिस्टन्सी आली की नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे बरं का, डायलेटन्सी टेस्टमध्ये जो काही आपण आपला पॅट वापरलेला आहे त्याला आपण आपल्या पाल्मवरती घेऊन घ्यायचं, त्याला गोळा करायचं, किंवा त्याला पेढा बनवायचा, पुन्हा कंप्रेस करायचं, पेढा बनवायचा, पुन्हा कंप्रेस करायचं, असं करत राहायचं. कुठपर्यंत करत राहायचं, जोपर्यंत
त्याची पुट्टीची कन्सिस्टन्सी असते येत नाही. पुट्टीची कन्सिस्टन्सी येत असते म्हणजे असते एक, त्या पर्टिक्युलरली कन्सिस्टन्सीपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याला मोल्डिंग करून टाकायचं. मोल्डिंग करून आपण पाण्याला रिमूव्ह करून करून आपण पुट्टीच्या कन्सिस्टन्सीपर्यंत आणत असतो. मग याच्यावरून आपल्याला काय भेटून जाईल बरं का, याच्यावरून आपल्याला प्लास्टिसिटीचा अंदाज येऊन जातो. कशा पद्धतीने, जर का समजा पुट्टीची कन्सिस्टन्सी आणण्यासाठी पुट्टीची कन्सिस्टन्सी आणण्यासाठी जर का आपल्याला टाईम जास्त लागत असेल, मी मोल्डिंग करतोय, पुट्टीची कन्सिस्टन्सी आणण्यासाठी आपल्याला जर का टाईम जास्त लागत असेल तर याचा अर्थ असा होत असतो की या मातीमध्ये प्लास्टिसिटी आपल्याला जास्त दिसायला भेटत आहे. त्या मातीमध्ये प्लास्टिसिटी जास्त कधी असेल याचा अंदाज कसा घ्यायचा, जर का समजा पुट्टीची कन्सिस्टन्सी आणण्यासाठी जर का टाईम जास्त लागत असेल, पुट्टीची कन्सिस्टन्सी जो पॅट होता आपला डायलिसिस टेस्टमध्ये असणारा जो की पॅट आहे त्याला मोल्डिंग करतोय, त्याला डिफॉर्म करून आपण काय करतोय, त्याला आपण काय करतोय, पुट्टीच्या कन्सिस्टन्सीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पॅटला पुट्टीच्या कन्सिस्टन्सीपर्यंत आणण्यासाठी जर का टाईम जास्त लागत असेल तर ती जी काही माती आहे तिच्यामध्ये प्लास्टिसिटी आपल्याला जास्त दिसायला भेटत असते, असा एक अर्थ आपल्याला दिसायला भेटत असतो. जर टाईम जास्त लागत असेल तर त्या मातीमध्ये प्लास्टिसिटी जास्त आहे, असा एक बेसिक आयडिया आपल्याला भेटून जात असते. ठीक आहे. आता पुट्टीची कन्सिस्टन्सी येऊन गेली. पुट्टीची कन्सिस्टन्सी आल्यानंतर आता करायचं काय, आता तो जो काही गोळा किंवा जो पेढा तुम्ही बनवून ठेवला आहे, आता म्हणजे असा गोल पेढा बनवला आहे समजा. अगोदर आपण तो एक सिलेंड्रिकल पेढा बनवला होता त्या डायलिसिस टेस्टमध्ये, राईट. आता या केसमध्ये आपण काय करतो बघा, तर जी की पुट्टीची कन्सिस्टन्सी आपण आणली आता, तर आपण कुठपर्यंत आलो बरं का, त्याला मोल्डिंग करून आपण पुट्टीच्या कन्सिस्टन्सीपर्यंत आलो. पुट्टी कन्सिस्टन्सी, राईट. सो पुट्टी कन्सिस्टन्सी, आता पुट्टीच्या कन्सिस्टन्सीपर्यंत आल्यानंतर आता त्याला काय करायचं, आपल्याकडे एक ग्लास सरफेस असतो. ठीक आहे. सो एक ग्लास सरफेस असतो आपल्याकडे, ग्लासचा एक सपाट भाग असणारे, तो काच असणारे, त्या काचचा हा सपाट पृष्ठभाग असतो. जे आपण प्लास्टिक लिमिट जे असतं, प्लास्टिक लिमिटसाठी जी की टेस्ट असते ती टेस्ट आता आपल्याला परफॉर्म करायची असते. ठीक आहे. तर पुट्टीच्या कन्सिस्टन्सी असणारा जो काही गोळा आहे त्या गोळ्याला घ्यायचं, या काचेचा जो एक सरफेस आहे त्याच्यावरती ठेवून द्यायचं आणि त्याला रोल करायचं. त्याला काय करायचं, रोल करायचं. आता कुठपर्यंत रोल करायचं, 3 mm डायाचा जो काही आहे, 3 mm डायाचा आपल्याला काय बनवायचं बरं का, 3 mm डायाचा थ्रेड बनवायचा आपल्याला. तो आपण काय करत असतो, तो जो काही गोळा होता त्या गोळ्याला पुट्टीच्या कन्सिस्टन्सीमध्ये आलेला जो काही गोळा आहे त्याला आपण आता आपल्या ग्लासच्या सरफेसवरती ठेवून त्याला रोल करत आहोत. रोल करायचा जोपर्यंत 3 mm डायमीटरचा थ्रेड होऊन जात नाही. ठीक आहे. आणि तो झाला आणि मला लक्षामध्ये आला 3 mm डायमीटरचा थ्रेड झाला, पण तरी पण तो थ्रेड तुटला नाही. मग पुन्हा मी त्याला काय करतो, पुन्हा त्या थ्रेडला उचलतो, पुन्हा गोळा करतो, गोल बनवतो, पुन्हा गोलला काचेवरती ठेवतो, पुन्हा अजून त्याला काय करतो, रोलिंग करतो. असं करून आपण त्याच्यामधलं पाणी उडवत असतो, फ्रिक्शनमुळे पाणी उडत जात असतं. पण एक पॉईंट असा होईल, असं मी करत राहतोय, गोळा बनवतोय, काचेवरती ठेवतोय, रोल करून 3 mm डायमीटरचा मी थ्रेड बनवतोय. तो बनला जातोय, असं करत तो बनला जातोय. 2-3दा केल्यानंतर तो बनला जातो. आता चौथ्यांदा जेव्हा मी त्याला घेईल आणि त्याला मी ठेवेल आणि रोल करायला गेलो, 3 mm डायमीटरचा थ्रेड बनवताना तो ब्रेक झाला, तो क्रम्बल झाला, तुटला. जर तो तुटला तर मग आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल की जर तो तुटला तर त्या सॅम्पलचा एखादा तुकडा उचलायचा, त्याला ओव्हन ड्रायरमधून आपण काय करून घ्यायचं, त्याचं वॉटर कंटेंट काढून घ्यायचं. आणि जर वॉटर कंटेंट काढून टाकलं तर हे जे वॉटर कंटेंट तुम्हाला भेटेल याला आपण प्लास्टिक लिमिट म्हणतो, याला तुम्हालाही माहिती आहे, राईट. तर पुट्टीची कन्सिस्टन्सी आल्यानंतर त्या गोळ्याला काचेवरती ठेवून रोलिंग करून 3 mm डायमीटरचा थ्रेड बनवतायत तुम्ही, बनला जातोय, राईट. पुन्हा गोळा करून बनवला जातोय, राईट. एक पॉईंट असेल 3 mm डायमीटरचा थ्रेड बनवताना तो थ्रेड तुटला आणि तुटलेला तो सॅम्पल उचलून आपण त्याचा वॉटर कंटेंट काढून घेत असतो आणि त्या वॉटर कंटेंटला आपण प्लास्टिक लिमिट म्हणतो. ठीक आहे. मग आपल्याला आता ते जे काही तुटलेले थ्रेड होते आपल्याला कळून गेलं की बाबा आता ही प्लास्टिक लिमिट आहे, याच्यामध्ये जे वॉटर कंटेंट आहे ते प्लास्टिक लिमिटच्या करस्पॉन्डिंग आहे, नियर अबाउट प्लास्टिक लिमिटच्या करस्पॉन्डिंग आपल्याला दिसायला भेटेल. आता मी काय करतो, पुन्हा त्या सॅम्पलला जे तुटलेले धागे होते ते रोलिंग केल्यानंतर जे तुकडे होते त्याला अजून गोळा करायचा, पुन्हा त्याचा गोल पेढा बनवायचा आणि काय करायचं आता काय करायचं, आता हे झाली प्लास्टिक लिमिटपर्यंत आपण पोहोचलोय. आता काय करायचं, आता त्याला पुन्हा रोल करायचं, राईट. आता पुन्हा त्याला काय करायचं, रोल करायचं. आता रोल करायला त्याला आपल्याला जास्त एफर्ट द्यावे लागतील, रोल करायला आपल्याला काय करावं लागतील, जास्त एफर्ट करावे लागतील. एफर्ट मी जास्त देतोय, परंतु काय होतं माहिती आहे का, प्लास्टिक लिमिटपेक्षा आता पाणी कमी होईल, कारण की तुम्ही रोल करता थोडंफार पाणी अजून उडून जाईल. ठीक आहे. तो आता प्लास्टिक लिमिटच्या खालच्या पाण्यापर्यंत आलो आहे, तर आता त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट प्लास्टिक लिमिटपेक्षा कमी आहे. तेव्हा समजा मी त्याला रोल करतोय, तो रोल करतोय आणि रोल जो आहे ना, रोल करताना मी जास्त एफर्ट देतोय. जर मी जास्त एफर्ट देऊन जर मी त्याला रोल केलं आणि रोल केलून जर मी 3 mm डायमीटरचा जर का मी थ्रेड बनवून टाकला, आता एफर्ट मी जास्त देतोय. इथं काय करतोय बरं का, मला टफनेस काढायचं आहे, टफनेस टेस्टी. तर मी काय करतोय बरं का, त्याला मी पुन्हा त्याला मी मोल्ड करतोय. तो तुटलेले गोळे एकत्र करायचे, त्याला मोल्ड करायचं, त्याचा पेढा बनवायचा, काचेवरती ठेवायचं, पुन्हा रोल करायचं, एफर्ट जास्त द्यायचा. एफर्ट देऊन जर समजा पुन्हा प्लास्टिक लिमिटपेक्षा कमी पाण्यावरती
एफर्ट जास्त देऊन प्लास्टिक लिमिटपेक्षा कमी पाण्यावरती जर आपण त्याला 3 एमच्या डायमीटरच्या थ्रेडमध्ये जर का समजा बनवू शकलो, राईट ना, त्याची मोल्डिंग जर आपण करू शकलो, राईट, तर 3 एमच्या डायमीटरचा थ्रेड जर आपण बनवू शकलो, तर त्याला म्हणायचं त्याची जी टफनेस आहे ती टफनेस काय आहे, जास्त आहे. इथे मी तक्ता काढू शकतो. इथं समजा इथे मेन्शन करतो टफनेस हा आहे आपला टफनेस. लक्षात घ्या, टफनेस टेस्ट आपण कधी करत असतो, प्लास्टिक लिमिट अचीव झाल्यानंतर त्या गोळ्याला त्याला सगळ्या त्या तुकड्यांना उचलायचं, त्यांना पुन्हा मोल्ड करायचं, त्याचा गोळा बनवायचा आणि पुन्हा थ्रेड तयार करण्याचा प्रयत्न करायचा. ही इथं आहे आपलं टफनेस, राईट. इथं काय आपलं टफनेस. ओके, तो आता लक्षात घ्या. टफनेस कोणकोणत्या प्रकारचा असणार आहे, तो टफनेस कोणत्या प्रकारचा असणार आहे. 3 प्रकारचे टफनेस आपल्याला दिसायला भेटतील. एक हाय टफनेस आहे, एक मीडियम टफनेस आहे, एक लो टफनेस आहे. हाय टफनेस कधी म्हणेल बरं का मी, जो लंप आहे तो लंप जर समजा प्लास्टिक लिमिटपेक्षा वॉटर कंटेंट काय बरं, प्लास्टिक लिमिटपेक्षा कमीच आहे, तो वॉटर कंटेंट प्लास्टिक लिमिटपेक्षा कमी असून जास्त इफर्ट देऊन जर का समजा 3 एमच्या डायमीटरचा मी जर बनवून टाकला मी, त्याचा टफनेस काय, हाय टफनेस आहे. तो इथं म्हणतो मी हाय टफनेस आपण कधी म्हणणार बरं का, हाय टफनेस मी तेव्हा म्हणणार इफ द लंप कॅन बी स्टील बी मोल्डेड स्लाइटली ड्रायर दॅन द प्लास्टिक लिमिट. प्लास्टिक लिमिटपेक्षा कमी पाण्यावरती जर समजा आपण 3 एमच्या डायमीटरचा थ्रेड जर का बनवू शकलो, तो 3 एम डाया थ्रेड बनवू शकलो मी, राईट ना, इथं बनवू शकलो. दुसरं मीडियम टफनेस कोणाला म्हणतात, मीडियम टफनेस म्हणजे काय, मीडियम टफनेस आपण कोणाला म्हणणार बरं का, की लंप कॅन नॉट इफ द लंप कॅन नॉट बी मोल्डेड इझिली सॉईल इज टर्म ॲज मीडियम टफनेस. त्याला मीडियम टफनेस आपण म्हणणार. काय म्हणतोय बघा, हां, तो मी काय म्हणतोय, आता तो जो काही तुकडे तुटले होते त्यांना मी समजा उचलतोय आणि त्यांना मी मोल्ड करून त्याचा मी गोळा बनवतोय आणि त्याला मी आता रोल करायला जातोय 3 एमपर्यंत पोहोचतात तो तुटून गेला, 3 एमपर्यंत पोहोचतात तो काय झाला, तुटून झाला. 3 एमचा बनला नाही, त्याला काय म्हणणार मी, तो इथं बनून गेला आहे, 3 एमच्या डायमीटरचा बनून गेला आहे, इथं थोडं 3 एमपर्यंत पोहोचतात तुटून गेलेला आहे, याला म्हणणार मी काय, मीडियम टफनेस. याला म्हणतो मी मीडियम टफनेस. आणि पुढे काय म्हणतोय, इफ लंप कॅन नॉट बी मोल्डेड द सॉईल इज टर्म ॲट द लो टफनेस. तो इथं काय आपला लो टफनेस. आता लो टफनेस कोणाला म्हणतो बरं का आपण, लो टफनेस म्हणजे काय बरं का, ते तुटलेले जे काही गोळे होते, थ्रेड होते, त्यांना आपण एकत्र करून त्यांचा गोळा बनवतोय. तो गोळा वगैरे समजा आता बनवायला सुद्धा जास्त त्रास होते आपल्याला, तो गोळा सुद्धा बनवला जात नाही. थ्रेडचा बाद दूरचीच आहे. तो आपण इथं काय म्हणतोय, लंप कॅन नॉट बी मोल्डेड. इथं म्हणूया आपण लंप कॅन नॉट बी मोल्डेड, याला म्हणायचं लो टफनेस. तुम्ही म्हणणार उलटं होतंय, पण याला बेसिकली तसं समजून घ्यायचं आहे. तो लो टफनेस म्हणजे काय, लंप कॅन नॉट बी मोल्डेड. मीडियम टफनेस म्हणजे काय बरं का, लंप स्लाइटली मोल्डेड. इथं म्हणायचं मोल्डेड इझिली. म्हणून आपण म्हणूया की लंप कॅन नॉट मोल्डेड इझिली म्हणजे मीडियम टफनेस. लंप कॅन नॉट मोल्डेड म्हणजे लो टफनेस. इथं म्हणायचं लंप इज मोल्डेड ड्रायर दॅन द प्लास्टिक लिमिट, याला म्हणायचं हाय टफनेस. तो हे हाय टफनेस, हे मीडियम टफनेस आणि याला म्हणायचं आपण लो टफनेस. तर अशा पद्धतीने आपण लक्षामध्ये एकतर तुम्ही ते थ्रेड बनायचे थ्रेडची दूरची जे थ्रेड बनवण्याच्या अगोदर आपण गोळा बनवून बघायचा, गोळा जो असतो ना तो गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा. जर समजा ते आपण गोळा जर का आपण बनवू शकलो तर त्याला म्हणायचं हाय टफनेस. जर समजा गोळा बनवायला आपल्याला खूप जास्त मेहनत लागते तर मीडियम टफनेस, राईट. आणि जर समजा गोळा बनवलाच जात नाही, तुकड्यांपासून गोळा बनवलाच जात नाही, राईट, त्याला म्हणायचं लो टफनेस. गोळावरून बी लक्षात ठेवू शकतो आपण, थ्रेड बनवण्याची बार तर फार लांबच आहे, गोळा बनवण्यापर्यंतची आहे, राईट. तो तुम्ही लंपबद्दल लक्षात ठेवू शकतात. लंप शब्द वापरला जाईल परीक्षेमध्ये जेव्हा क्वेश्चन येईल ना, थ्रेडनी बोलणार तो तुम्हाला लंप शब्द वापरला जाईल, तो लक्षात ठेवायचा. इफ द लंप कॅन बी स्टील मोल्डेड स्लाइटली ड्रायर दॅन द प्लास्टिक लिमिट द सॉईल इज टर्न ॲज द हाय टफनेस. इफ द लंप कॅन नॉट बी मोल्डेड इझिली द सॉईल इज टर्न हॅव द मीडियम सॉईल. आणि लंप म्हणजे गोळा म्हणतोय मी, गोल गोळा असं हाताच्या दोघं पानवरती घेऊन ते तुकड्यांना घेऊन तुम्ही तो गोळा बनवताय. गोळा बनला गेला, मस्त एकदम चांगला गोळा बनला गेला, हाय टफनेस. गोळा बनवायला जास्त मेहनत लागत असेल तर मीडियम टफनेस, आणि गोळा बनवलाच जात नसेल तर लो टफनेस. हा पॉईंट आपण कव्हर करून टाकत असतो. तर टफनेस टेस्ट आपली कव्हर झाली. तर लक्षात घ्यायचं, डायलेटन्सी टेस्ट झाल्या आपण टफनेसची टेस्ट करून घेत असतो. टफनेस कोणाला म्हणत असतो आपण, प्लास्टिक लिमिटवरची जी स्ट्रेंथ असते किंवा जी रेजिस्टन्स भेटत असतं, टफनेसबद्दल पण लक्षात घेऊ शकतो आपण. रेजिस्टन्स टू मोल्डिंग ॲट अ प्लास्टिक लिमिट. प्लास्टिक लिमिटवरती मोल्डिंग करायला जो रेजिस्टन्स भेटत आहे, मोल्डिंग करायला म्हणजे काय, तो गोळा बनवायला जो रेजिस्टन्स भेटत आहे त्याला म्हणून देतो आपण टफनेस, राईट. त्याला म्हणून देतो आपण टफनेस.
द सॉईल सॅम्पल यूज इन द डायलेटन्सी टेस्ट, पहिला पॉईंट मी वाचून दाखवतोय, तो पहिला पॉईंट टफनेस टेस्टमधला पहिला पॉईंट. तो द सॉईल सॅम्पल यूज इन द डायलेटन्सी टेस्ट इज ड्राईड बाय वर्किंग ऑर मोल्डिंग अंटिल इज रिचेस कन्सिस्टन्सी ऑफ द पुट्टी. राईट. द टाईम टेकन, जर प्लास्टिक लक्षात घ्यायचं, कन्सिस्टन्सी ऑफ द पुट्टी येण्यासाठी टाईम जर का जास्त लागत असेल याचा अर्थ असा की त्या मातीमध्ये प्लास्टिसिटी जास्त आहे. टाईम टेकन बाय द सॅम्पल टू ड्राय इज इंडिकेटिव्ह ऑफ द प्लास्टिसिटी. फर्दर द मॉइश्चर कंटेंट इज रिड्यूस बाय रोलिंग अँड रिबुल्डिंग 3 mm डाया थ्रेड टिल द रिचेस द प्लास्टिक लिमिट. द रेजिस्टन्स ऑफ द मोल्डिंग ॲट द प्लास्टिक लिमिट इज कॉल्ड ॲज द टफनेस. आफ्टर द थ्रेड क्रम्बल द पीस आर लम्प टुगेदर स्लाइटली नीडिंग ॲक्शन इज कंटिन्युअली अंटिल द लम्प ऑल्सो क्रम्बल. राईट. तो गोळा बनवायचा, आता गोळा बनवायचा. इफ द लम्प कॅन बी स्टील मोल्डेड स्लाइटली ड्रायड, प्लास्टिक लिमिटपेक्षा कमी पाण्यावरती जर का गोळा बनला गेला तर त्या मातीमध्ये, त्या मातीची जी टफनेस आहे ती हाय टफनेस आहे. इफ द लम्प कॅन नॉट बी मोल्डेड इझिली द सॉईल इज टर्म हॅव द मीडियम टफनेस. इफ द लम्प कॅन नॉट मोल्डेड द सॉईल इज टर्म ॲज लो टफनेस. आणि शेवटची सेकंड लास्टमध्ये शेवटून 2 नंबरची अजून टेस्ट आहेच. तो किती नंबरची? पहिली झाली होती व्हिज्युअल इन्स्पेक्शन, डायलेटन्सी टेस्ट, नंतर तिसरी टफनेस टेस्ट. पुढची आहे आपल्याकडे आता ड्राय स्ट्रेंथ टेस्ट. सो आता पुढची आहे ड्राय स्ट्रेंथ टेस्ट. आता स्ट्रेंथ टेस्ट काय करायचं यासाठी? टफनेस टेस्टमध्ये जो आपण सॅम्पल वापरला होता त्या सॅम्पललाच उचलायचं, ते तुकडे ताकडे जे काही लंप वगैरे मी करत होते त्यालाच उचलायचं. राईट. या ड्राय स्ट्रेंथ टेस्टलाच क्रशिंग रेजिस्टन्स पण म्हणू शकतो. क्रशिंग रेजिस्टन्स. आता काय काय करतो याच्यामध्ये आपण काय करणार आहे बरं का? आपण काय करणार असतो, तो जो काही आपला सॅम्पल होता, जो टफनेस टेस्टमध्ये यूज केला होता, त्याला घ्यायचं, त्याला वाळवायचं. कुठे? त्याला सन ड्राय करायचं किंवा एअर ड्राईड करायचं. सन ड्राईड ऑर एअर ड्राईड करून टाकायचं. राईट. तो सन ड्राईड ऑर एअर ड्राईड करून आपण त्या सॅम्पलला आता तयार करायचा टेस्टसाठी, आपल्या ड्राय स्ट्रेंथ टेस्टसाठी. तो उन्हामध्ये त्याला वाळवा किंवा त्याला हवेमध्ये वाळवा. तो एका लिमिटपर्यंत वाळून झाल्यानंतर त्या सॅम्पलला उचलायचं आणि त्याला प्रेस करायचा प्रयत्न करायचा, त्याला दाबायचा प्रयत्न करायचा. त्याला दाबण्यासाठी किंवा त्याला चुरा करण्याचा प्रयत्न करायचा. जर चुरा इझिली होत असेल त्याचा अर्थ त्याच्यामध्ये क्रशिंग स्ट्रेंथ कमी आहे. जर चुरा होतच नसेल, खूप जास्त ताकद लागते चुरा करण्यासाठी, खूप जास्त जर का ताकद लागत असेल तर आपण म्हणू शकतो की त्या मातीची ड्राय स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला जास्त दिसायला भेटेल. मग आता प्रश्न कोणता असतो की कोणाची ड्राय स्ट्रेंथ जास्त असणार आहे, कोणाची ड्राय स्ट्रेंथ कमी असणार आहे. राईट. तो हवाला पॉईंट आपल्या लक्षामध्ये येऊन जात असतो. तर टफनेस टेस्टमध्ये जो सॉईलचा सॅम्पल आपण यूज केला असतो त्याला उन्हामध्ये किंवा हवेच्या यूज करून आपण त्याला वाळवायचं, ड्राय करायचं. ड्राय झाल्यानंतर आपण त्याला तोडण्याचा प्रयत्न करायचा, ब्रेकिंग करायचं, त्याला आपल्या बोटांच्या मदतीने त्याला तोडण्याचा प्रयत्न करायचा. जे रेजिस्टन्स ब्रेक करण्यासाठी आपल्याला लागत आहे त्यालाच आपण ड्राय स्ट्रेंथ म्हणत असतो. राईट. ड्राय स्ट्रेंथ आपण त्याला म्हणत असतो. आता एक बात आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते, काय काय बरं का? जर समजा हायली आता क्ले म्हणतोय मी, ठीक आहे, क्ले म्हटल्यावरती प्लास्टिसिटी त्याला जोडून येत असतो. जर क्ले सॉईल असेल तर त्याच्यामध्ये प्लास्टिसिटी राहणारच आहे. क्ले सॉईल आहे आणि प्लास्टिसिटी जर का समजा त्याच्यामध्ये जास्त असेल, क्ले सॉईल विथ हायली प्लास्टिक, क्ले सॉईल विथ हाय प्लास्टिक. सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्ले सॉईल विथ व्हॉट? हाय प्लास्टिक. क्ले सॉईल आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिसिटी आपल्याला जास्त दिसायला भेटते, तर त्याच्या केसमध्ये आपल्याला काय लक्षामध्ये येऊन जाईल बरं का? की त्याची ड्राय स्ट्रेंथ आपल्याला जास्त दिसायला भेटेल. जे छोटे छोटे पार्टिकल आहे, मला लक्षामध्ये येऊन जाईल आपल्या की छोटे छोटे पार्टिकल जे काय आहेत, म्हणजे क्ले पार्टिकल म्हणून आपण, क्ले पार्टिकलने प्लास्टिसिटी जास्त असल्या कारणानं ड्राय स्ट्रेंथ जी असते ती जास्त दिसायला भेटत असते. त्यामुळे विचार करा, जर समजा आपण क्ले सॉईल, चिकन माती, बारीक माती जी असते तिचं आपण काय करून टाकलं आहे, ती मातीला आपण वाळवतोय, सुकवल्यानंतर तिला जर का समजा 2 बोटांच्या मधने आपण ब्रेक करायला गेलो तर आपल्याला खूप जास्त रेजिस्टन्स दिसायला भेटत असते, लवकर तुटत नाही ते. राईट ना, लवकर तुटत नाही. सो अ सॉईल विथ अ सॉईल ड्राय स्ट्रेंथ, अ सॉईल हॅव हाय ड्राय स्ट्रेंथ इफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्ले ऑफ हाय प्लास्टिसिटी. जर त्याची क्ले सॉईल असेल आणि हाय प्लास्टिक जर का असेल, त्याच्यामध्ये प्लास्टिसिटी, क्ले सॉईल विथ हाय प्लास्टिसिटी जर का असेल, त्याची ड्राय स्ट्रेंथ आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. दुसरा पॉईंट, इनऑर्गॅनिक सिल्ट जर का असेल, त्याची ड्राय स्ट्रेंथ आपल्याला स्लाइटली दिसायला भेटणार, ओनली अ स्लाइट ड्राय स्ट्रेंथ, थोडीफार कमी दिसायला भेटेल. नंतर सिल्टी फाईन सँड ऑर सिल्ट असेल किंवा सिल्टी फाईन सँड, म्हणजे सिल्ट किंवा सिल्टपेक्षा थोडा वरची, सिल्ट किंवा सिल्टी फाईन सँड जर का असेल तर याच्यामध्ये आपल्याला ड्राय स्ट्रेंथ कमी दिसायला भेटत असते. याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करून घेतो. जसं काय बरं, काय लिहिताना लिहून बी घेईल मी, तक्त्याच्या मदतीने लिहू शकतो. जसं की मी समजा हा तक्ता काढतो. राईट. तो तक्ता जर का समजा आपण काढला तर लक्षामध्ये काय होऊन जात असते, ठीक आहे, हे बघा 3 गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या मला. सो इथं ड्राय स्ट्रेंथ मेन्शन करतो, ड्राय स्ट्रेंथ, टाईप ऑफ सॉईल.
1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. ठीक आहे. पहिला प्रकार कोणता आपला? क्ले सॉईल विथ हाय प्लास्टिसिटी. समजा क्ले सॉईल म्हणतो. क्ले सॉईल म्हटल्यावरती काय त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असते? क्ले सॉईल ब्रॅकेटमध्ये प्लास्टिसिटी. क्ले सॉईल हायली प्लास्टिसिटी म्हणू शकतात. क्ले सॉईल विथ हायली प्लास्टिसिटी. याची ड्राय स्ट्रेंथ खूप जास्त असते, मोर, राईट, खूप जास्त असते. 2 नंबर सिल्ट किंवा आपण मेन्शन करू शकतो सिल्टी फाईन सँड. सिल्ट किंवा सिल्टी फाईन सँड जर का असेल तर याची जी काही ड्राय स्ट्रेंथ असते ही मीडियम म्हणू शकतो की आपण स्लाईट म्हणूया, स्लाईट ड्राय स्ट्रेंथ, राईट. नंतर पुढे काय, तर पुढचा जो की असतो आपला 3 नंबरची जी माती आहे ती आहे आपली 3 नंबरची जी की माती आहे ती सिल्टी फाईन सँड अँड सिल्ट. ओके, 1 मिनिट. दुसऱ्या ठिकाणी आपल्याला इनऑर्गॅनिक सिल्ट लिहायची होती, इथं आपण खोडून टाकूया इनऑर्गॅनिक सिल्ट. इथं सिल्ट आहे फक्त, इनऑर्गॅनिक सिल्ट. जर इनऑर्गॅनिक सिल्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो आपल्याला मीडियम ड्राय स्ट्रेंथ दिसायला भेटते, स्लाईट ड्राय स्ट्रेंथ दिसायला भेटेल. पुढे तिसरी जी काय आहे ती आहे आपली सिल्टी फाईन सँड किंवा सिल्ट म्हणू, किंवा सिल्ट. याची जर का ड्राय स्ट्रेंथ बघायला गेलो ती आपल्याला लो दिसायला भेटत असते. सो लो, मीडियम आणि मोर अशा पद्धतीने आपण लक्षात, याला स्लाईट मेन्शन करा, लो मीडियम मेन्शन करा, हे पॉईंट आपल्या लक्षामध्ये दिसायला भेटत असतात. ठीक आहे. तो काय सांगितलं बरं का मी आता, जे पॉईंट आहे ते आपण रीड करून घेऊया. द प्रेसेन्स ऑफ द सॉईल सॅम्पल इज कम्प्लिटली ड्राय इन द सन. जो काही आपल्याकडे अवेलेबल होता, म्हणजे काय, टफनेस टेस्टमध्ये जो सॅम्पल होता त्याच्याबद्दल आपण बोलतात. द प्रिपेअर्ड सॉईल सॅम्पल इज कम्प्लिटली ड्राय इन द सन ऑर बाय एअर ड्राईंग मेथड. इट्स स्ट्रेंथ इज टेस्टेड बाय ब्रेकिंग द लंप बिटवीन द फिंगर. The resistance of the breaking is termed as the dry strength is measure of the plasticity of the soil. राईट. पुढे दुसरा पॉईंट काय म्हणतोय, इफ द सॅम्पल ब्रेक इझिली इट हॅज लो ड्राय स्ट्रेंथ. जर का इझिली ब्रेक होत असेल तर त्याची ड्राय स्ट्रेंथ कमी आहे. वेअरॅज इफ कन्सिडरेबल फिंगर प्रेशर इज रिक्वायर्ड सॉईल पोसेस हाय ड्राय स्ट्रेंथ. आणि जर का समजा खूप जास्त आपल्याला काय लक्षात घेण्याजोगे जर एवढी ताकद आपण त्याच्यावरती लावतोय तुकडे तोडण्यासाठी त्या याला, तर आपल्याला काय म्हणता येईल, हाय ड्राय स्ट्रेंथ आहे. तो मग 3 पॉईंट मी लिहून दिले. अ हाय ड्राय स्ट्रेंथ इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्ले ऑफ हाय प्लास्टिसिटी. तर क्लेची आपल्याला ड्राय स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटत असते आणि सिल्टी फाईन सँड किंवा सिल्टची आपल्याला ड्राय स्ट्रेंथ कमी दिसायला भेटत असते. इनऑर्गॅनिक सिल्टची आपल्याला स्लाइटली ड्राय स्ट्रेंथ दिसायला भेटत असते, राईट. तर हे पॉईंट आपण लिहून घेतले. आणि लास्ट 5 नंबरची जी की फील्ड टेस्ट आहे इंडियन स्टँडर्ड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीमनुसार, ती आहे आपली ऑर्गॅनिक कंटेंट अँड कलर. ऑर्गॅनिक कंटेंट अँड कलर. आता ऑर्गॅनिक कंटेंट अँड कलर, ऑर्गॅनिक कंटेंटमध्ये मध्ये आपल्याला ऑर्डर जी काही आहे, ऑर्डर वास, त्या वाशेबद्दल डिस्कस करायचा आहे. दुसरा जो काय तो कलरबद्दल. मग पॉईंट काय बरं का, आता एवढं प्रॅक्टिकल आपण करत होतो, परंतु प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला स्मेल पण येणार आहे त्या मातीचा. जर समजा त्या मातीचा स्मेल आपल्याला पंजंट ओडर, म्हणजे काय, एखादा ऑर्गॅनिक मॅटरचा वास कसा येत असतो तसा जर का वास येत असेल, राईट, तर पंजंट ओडर म्हणू आपण त्याला. तर आपण म्हणू शकतो काय बाबा ही माती ऑर्गॅनिक सॉईल आहे. किंवा समजा ती माती जर का डार्क कलरची असेल आपण त्याला म्हणतो ऑर्गॅनिक सॉईल. तर आपण पॉईंट काय लक्षामध्ये घेऊन असतो, पहिला पॉईंट काय म्हणतात ते, ती फ्रेश वेट ऑर्गॅनिक सॉईल. एखादी फ्रेश आणि वेट ऑर्गॅनिक सॉईल जर का असेल, हॅव कॅरेक्टरिस्टिक. तर फ्रेश आणि वेट ऑर्गॅनिक सॉईलचं कॅरेक्टरिस्टिक काय असतं, एखादी ऑर्गॅनिक सॉईल जी फ्रेश किंवा वेट आहे, फ्रेश ऑर वेट ऑर्गॅनिक सॉईलचं कॅरेक्टरिस्टिक काय असतं, पंजंट ऑर्डर असतं. PUNGNT, पंजंट ऑर्डर. सो पंजंट ऑर्डर असणार, तो स्मेल त्याचा तसा येत असतो, आपल्याला माहिती आहे. पंजंट ऑर्डर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, बरोबर. जर फ्रेश ऑर वेट ऑर्गॅनिक सॉईल असेल, हॅव कॅरेक्टरिस्टिक पंजंट ऑर्डर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, बरोबर. ऑर्गॅनिक मॅटरच्या प्रेझेंटेशनमुळे आपल्याला त्याच्यामध्ये पंजंट ऑर्डर येताना दिसायला भेटत असतं. पुढचा पॉईंट काय म्हणतो, ऑर्गॅनिक सॉईल हॅव युजली डार्क कलर. ऑर्गॅनिक सॉईल युजली हॅव डार्क कलर, लक्षात घ्यायचं. जर समजा ती जी काही सॉईल आहे तिचा कलर जर का डार्क कलर असेल तर आपण एक आयडिया लावून घेतो असतो की ती माती ऑर्गॅनिक सॉईल आहे. जर ती ऑर्गॅनिक सॉईल आहे असं जर का मला ओळखायचं असेल तर एक तर ती डार्क कलर असायला पाहिजे आणि फ्रेश आणि वेट
असताना तिचा स्मेल जो आहे तो पंजंट ऑर्डर यायला पाहिजे. तर त्याच्यावरून आपण ओळखून घेतो की ती माती ऑर्गॅनिक कंटेंटची आहे की नाही, राईट. तो ऑर्गॅनिक माती आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला स्मेलचा आणि कलरचा जो काही आहे आपण वापर करून ते ओळखू शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय केलेत, इंडियन स्टँडर्ड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टमनुसार 5 टेस्ट केलेत. पहिली होती व्हिज्युअल इन्स्पेक्शन, 2 नंबरची टेस्ट होती ड्राय लेटन्सी टेस्ट, 3 नंबरची होती टफनेस टेस्ट, हे क्रम आहे हा सगळा. 4 नंबरची होती ड्राय स्ट्रेंथ टेस्ट आणि 5 नंबरची आहे ऑर्गॅनिक कंटेंट ऑर ऑर्डर, ऑर्गॅनिक कंटेंट ऑर कलर, राईट. हे 5 टेस्ट आपण लक्षामध्ये घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने जे काय आहेत आपण इथं थांबून घेतो.